त्यावेळेस सुद्धा समोर 7-8 उमेदवार होते, बलाढ्य उमेदवार होते। आज सुद्धा तीच परिस्थिती दिलीप भाऊंसमोर आहे। आज पण 7-8 उमेदवार फिरत आहेत, सर्व बलाढ्य आहेत। मला हे सर्व पाहून त्यावेळेस सुद्धा आप्पासाहेबांनी सांगितलं, मी आप्पासाहेबांना बोललो, म्हटलं आप्पासाहेब मी मागच्या याला खडकदेवळाच्या गटाच्या निमित्ताने त्यावेळेस सुद्धा स्टोरी सांगितली की आम्ही जळगाव जिल्हा बँकेचे आप्पा व्हाईस चेअरमन होते। आम्ही जळगावहून पाचोरा आलो, ज्या दिवशी तिकीट डिक्लेअर झालं अनिल दादा देशमुख यांना, आणि आम्ही पाचोऱ्याला आलो जळगावहून। आणि जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो, त्यांच्या 5-25 गाड्या 4 व्हीलर, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचा तो ताफा, त्यांचे ते ब्रासलेट आणि त्यांचे मोठे मोठे कार्यकर्ते आणि आपली सर्व त्यांच्या मानाने आपली एक दुबळी पार्टी। मी आदरणीय आप्पांना बोललो गाडीमध्येच, म्हटलं आप्पासाहेब एवढे मोठे मोठे हस्ती इथे आहेत आणि आपण त्यांच्या समोर निवडणूक लढणं, मी वयाच्या 22-23 वर्षाचा होतो, मला हा कुठला अनुभव नव्हता। त्यावेळेस आप्पासाहेबांनी मला समजावलं, म्हणे अनिल यांच्याकडे गाड्या आहेत, यांच्याकडे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत, परंतु मतदार आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे आपला विजय हा निश्चित राहील। आणि त्याच पद्धतीने आप्पासाहेबांचा विजय झाला। आज सुद्धा त्याच खात्रीने मी सांगतो, जेवढा आपल्याला मानणारा, वाघ कुटुंबाला मानणारा आणि त्यांनी केलेला कामाचा मोबदला म्हणून त्यांचा कोठा जर त्यांच्या बरोबर आज पण तसाच आहे, म्हणून आदरणीय दिलीप भाऊ यांचं सुद्धा विजय निश्चित आहे। मी तुम्हाला मला हा दीवार चित्रपटाचा एक डायलॉग इथे सांगावासा वाटतो, जिथे अमिताभ बच्चन, शशी कपूर दोघं भाऊ असतात। शशी कपूर बरोबर त्याची आई असते। अमिताभ बच्चनने खूप पैसा कमावलेला असतो, खूप इस्टेट असते, त्यावेळेस तो ज्या पद्धतीचे कामं करतो पैसे कमवतो, तर त्याला शशी कपूर म्हणतो की तू हे काम सोड, हे असे अवैध पैसे कमवण्याचा हा धंदा सोड आणि आमच्या बरोबर ये। तेव्हा अमिताभ बच्चन म्हणतो, तू हे मला सर्व सांगतो, तेरे पास क्या है, मेरे पास गाड़ी है, बंगला है, पैसा है, बैंक बैलेंस है, तेरे पास क्या है। त्यावेळेस शशी कपूर सांगतो, मेरे पास माँ है। त्याच पद्धतीने आज दिलीप भाऊ सुद्धा सांगतील की माझ्याकडे हे जरी नसलं, परंतु हे सर्व आत काळजाचे माझे मतदार आणि माझ्या त्यांच्या अगदी मनापासून असलेला त्यांचा प्रतिसाद हा माझ्याबरोबर असल्यामुळे निश्चितच दिलीप भाऊंचा विजय होईल असे मी खात्री देतो। आणि इथे उपस्थित झालेले सर्व पाचोरा बडगाव मतदारसंघाचे सर्व मतदारांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला मतदानाच्या दिवशी दिलीप भाऊंना भरगच्च मतांनी विजयी करा व येत्या 23 तारखेला माजी आमदारचा माझी हाक खोडून टाका अशी एक विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण आदरणीय भाऊंचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी सर्व एकत्र आलो आहोत। बऱ्याच मोठ्या संख्येने नजर जाईल तिथपर्यंत माणसं गावागावातून या ठिकाणी आलेले आहेत। सर्व पत्रकार बंधू आलेले आहेत, माता भगिनी आलेले आहेत। मित्रांनो, भाऊंची ही विधानसभेला फॉर्म भरायची 5वी वेळ। तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो। 2009 साली त्यावेळचे आमदार आरो पाटील हे तिसऱ्यांदा उभे होते आणि ते हॅड्रिक करण्यासाठी तयार होते आणि सगळीकडे असं वातावरण चाललं होतं की आरो तात्या हॅड्रिक करणार, आरो तात्या सगळ्या बाजूंनी सक्षम होते। आणि सांगताना एक तुम्ही लक्षात घ्या, आरो तात्यांच्या प्रचाराची धुरा किशोरप्पा सांभाळत होते। पाचोरा शहर, पाचोरा ग्रामीण हे किशोरप्पा आरो तात्यांचे कार्यकर्ता म्हणून सर्व धुरा सांभाळत होते। वैशाली ताई घरात निर्मलमध्ये बसून सगळ्या महिलांची लाईन, फोन, बाकीचं सगळं प्लॅनिंग बघत होत्या आणि अमोल दादा आरो तात्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आरो तात्यांच्यासाठी काम करत होते। हे सर्व तिघं आरो तात्यांसोबत होते, तरी तुम्ही सर्वांनी आरो तात्यांना आमदार न होऊ देता भाऊंना आमदार केलं होतं। आणि आज हे तिघं 3 ठिकाणी आहे आणि आपण सगळे एकाच ठिकाणी आहे। यातच आपला खरा विजय मित्रांनो झालेला आहे आजच। त्याच्यामुळे काही फार जास्त चिंता करू नका। पुढचे 20-25 दिवस गावागावात जाऊन, घराघरात जाऊन चिन्ह काय मिळेल त्याचा विचार करू नका। तुतारी मिळाली तरी ठीक, जे मिळेल ते मिळेल।
म्हणजे हा गोष्टीवरून तुम्ही लक्षात घ्या की या सर्व शक्ती एकत्र असताना सुद्धा हॅट्रिक होऊ शकली नाही. आपल्या मतदारसंघाला हॅट्रिकची परंपरा नाही आणि हॅट्रिक तोडायचं काम तेव्हा सुद्धा दिलीप भाऊंनी केलं आणि आता सुद्धा दिलीप भाऊच करतील याची मला तुमच्या सर्वांच्याकडे बघून खात्री वाटते. मित्रांनो, आमदार साहेबांचा विकास आपण बघतोय. गावागावाच्या गटमेळाव्यांमधून आम्ही सांगितलं कशा प्रकारे काय काय चाललंय, रस्त्यांचं कसं चाललंय. येणाऱ्या काळात अजून आमदार साहेबांच्या रस्त्यांचे काळे कारनामे आपण गावोगावी जाऊन उघडे करणार आहोत. असे बोर्ड लागून गेले जिथे रस्ताच झालेला नाही तिथे मंजूर. मी परवाच्या पिंपळगावच्या कार्यक्रमातून जाहीर केलं की आमदार साहेबांनी मोटरसायकलीवर मला अर्धा किलोमीटर त्या रस्त्याने घेऊन जावं. जर ते अर्धा किलोमीटर गेले तर मी दिलीप भाऊंना सोडून देईल आणि त्यांच्यासोबत फिरेल. फक्त अर्धा किलोमीटर मोटरसायकलीवर घेऊन जावं. आमच्या पिंपळगावचा पाणी रस्ता आहे तो जरंडीचा जुना हायवे, यांनी त्याला हायवे करून टाकला आणि तिथे असं परिस्थिती आजची की बैलगाडीची चाक बुजल्यापर्यंत फसतं. तिथे माणसं फसून जातात आणि त्या व्यवहार करताना त्याच्या किमती वाढून गेल्या. त्याला हायवे दाखवल्यामुळे हायवेच्या जमिनीच्या किमती वाढतात. म्हणजे लोक ते खरेदी विक्री करताना पण लंबे झाले आणि असं रोज जाता येता पण यांच्या 7 पिढ्यांचा लोक तिथे उद्धार करतात. अशी परिस्थिती आहे. अमोलदादा सांगता भाऊंकडे आता कोणी राहिलं नाही तर थोडंसं पत्रकार बांधवांना विनंती आहे, हा सच्चा कार्यकर्ता भाऊंकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत भाऊंना कोणाचीच काही पैसे अडक्याची गरज नाही. हे दाखवा. महाविकास आघाडी आहे, युती आहे, सगळ्या भानगडी अनेक उमेदवार उभे राहणार आहे आणि अनेक उमेदवारातून आपल्याला एक उमेदवार निवडून द्यायचा आहे, तो म्हणजे दिलीप भाऊ वाघ निवडून द्यायचा आहे आणि आपण निश्चित निवडून देणार आहे. पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये थांबलेला विकास. मित्रांनो, आज परिस्थिती अशी झाली, MIDC येते. कुठे गेली MIDC? या पाचोऱ्याच्या MIDC मध्ये जे खत कारखाने जे जुने आलेले सगळे ते आदरणीय ओंकारप्पा आमदार असताना, आदरणीय केम बापू आमदार असताना आलेले. मागच्या तात्यांच्या 10 वर्षात, आप्पांच्या 10 वर्षात आली का MIDC? सांगा, आली का? आपल्या स्थानिक मुलांना रोजगार मिळाला का? आमच्या मुलांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी 10-10, 12-12, 15-15 हजारामध्ये नोकरी करायसाठी जावं लागतं. त्यात जरी ते MIDC झाल्या, इथे कारखाने आले. कोणाचे आले? निर्मल सीड, तिकडे नांद्र्याजवळ सीड कोणती कंपनी, आणि हे तर कारखाने यांना यूज द्यायचे नाही निर्मल सीडवाल्यांना. कारण इथे जर दुसरे कारखाने आले तर ह्या स्थानिक मुलांना जास्त पगाराच्या नोकऱ्या लागतील आणि त्या निर्मल सीडकडे 10-12 हजारात कोणी जाणार नाही म्हणून ते कारखाने यूज देत नाही. म्हणून तरुणांना विनंती करतो, तुम्हाला जर स्थानिक गावाच्या ठिकाणी राहायचं असेल, नोकरी करायची असेल तर निश्चित दिलीप भाऊंना निवडून द्या. दिलीप भाऊंना काही कोणता कारखाना स्वतःचा काढायचा नाही आहे. दिलीप भाऊंनी काढला का कोणता कारखाना कधी? ते आपले खऱ्या अर्थाने शेतकरी आहेत, संस्था चालवता, लोकांचं काम करत राहतात. आपल्या स्थानिक मुलांना बायका भेटत नाही कारण नोकऱ्या नाही. पुण्याला आणि मुंबईला असलेल्या कंपनीत जाणाऱ्या मुलांना लोक मुली द्यायला तयार नाही. देता का मुली? सांगा बरं. म्हणजे इतक्या सगळ्या समस्या ह्या आमदारांच्या मुळे होऊ शकतात. प्रत्येक गावात 50-50, 60-60 पोरं असे बिचारे आशेने वाट पाहता की आम्हाला कुठे का होईना नोकरी मिळेल. आता हिरे घासणाऱ्याला लोक मुलगी देत नाही, मुंबईत नोकरीला म्हटलं की मुलगी नोकरी देत नाही. म्हणून आपल्याला याच ठिकाणी स्थानिक रोजगार निर्माण झाले पाहिजे. यासाठी दिलीप भाऊंसारख्या खमक्या माणसाला आमदार करायची गरज आहे. करणार का? जोरात नाही आवाज आला. करणार का? तर 20 नोव्हेंबरला आपण सर्वांनी जागा राहायचंय, रात्र वैरायची. विरोधकांचे वेगवेगळे प्रयोग सुरू झाले, त्यातला एक प्रयोग माझ्यावर होऊन गेलाय. मी घाबरणारा नाही आणि भाऊ पाठीशी असताना घाबरण्याचं काही कारण अजिबात नाही. 20 नोव्हेंबरला आपण मोठ्या संख्येने मतदान करायचं. शांतचित्ताने लोकांना आपली बाजू भूमिका समजावून सांगायची. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडे येऊच. कुठल्याच बाबतीत भाऊ यावेळेस कमी पडणार नाही. भाऊ कुठल्याच बाबतीत कमी पडणार नाही याची आपण खात्री बाळगा. आणि जे 2009ला झालं तेच आपल्याला 2024 मध्ये पुन्हा करायचं आहे अशी मी आपणास ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, हे चालू करे. हॅलो, यानंतर मी भूषणदादा पाटील. एकदा सर्वांचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे जोरात, कारण तिकडे 300 रुपये रोजवाले, तिकडे आपले लोक आहेत, त्यांचा मोठा की आपला मोठा. अरे 1000 लिहू देन बोद्या का आपला किस्सा मग जाईरा ना. तेच नाही कोणता त्या वारमा कमाईसन काढी आणले. छत्रपती शिवाजी महाराज की. दिलीप भाऊ तुम आगे बढ़ो.
ताश के पत्तों से कभी किसी का घर नहीं बनता, रोने से कभी किसी का मुकद्दर नहीं सुधरता। अगर हौसला रखना है तो दिलीप भाऊ को जिताने का रखो, क्योंकि एक हार से कोई फकीर और दो जीत से कोई सिकंदर नहीं बनता। या आजच्या आपल्या दिलीप भाऊंच्या नामनिर्देशित फॉर्म भरण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने जमलेले आहात। ही साक्ष आहे, ही उद्याच्या येणाऱ्या विजयाची नांदी आहे। जे एवढे मोठे लोक एवढ्या मोठ्या संख्येने ते जमलेले आहात, जे मेळावे मी केले, ज्या मेळाव्यांमध्ये मी भाषणं केली, ज्या मेळाव्यांमध्ये मी गेलो, तिथे उत्स्फूर्तपणे दिलीप भाऊंना पाठिंबा मिळतोय आणि इथली आलेली ही गर्दी सांगते की उद्या दिलीप भाऊ हे आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत। काय या मतदारसंघाची परिस्थिती आहे, कोणी कोणाला बोलू देत नाहीत, कोणी बोललं का दाबलं जातंय, विकासावर प्रश्न विचारला तर आपल्याला प्रत्युत्तर केलं जातंय। आपण त्यांना बोललं तर लगेच ते सांगतात की विकासावर बोला, विकासावर आम्ही बोलायला येतो, तुमची ताकद आहे का विकासावर तुम्ही समोर बोलायला या। 3000 कोटी रुपयांचा विकास इथे सांगितला गेला, जे त्यांचे मंत्री महोदय गिरीश महाजनांना जमला नाही, एक आमदाराला कसा जमतो, हा सर्वात पहिला मोठा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे। अनेक गोष्टी इथे आहेत, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु आज ह्या जो ऐतिहासिक क्षण इथे येऊन पोहोचलेला आहे, हा ऐतिहासिक क्षण याच्यासाठीच आहे की या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षापासून जी मुजोरी चाललेली आहे ती तुमच्या आणि आमच्या प्रयत्नानं भाऊंना साथ देऊन आपल्याला सर्वांना मोडून काढायची आहे। इथे जी लोक समोर बसलेली आहेत ही वयाने वृद्ध आहेत, कोणी तरुण आहेत, कोणी महिला आहेत, सगळे अनेक लोक इथं अनेक प्रकारची लोक आलेले आहेत आणि हीच खरी निष्ठावंत वोट बँक आदरणीय कैलासवासी आप्पासाहेबांपासून तर दिलीप भाऊंपर्यंत आहे, जी यांच्याकडे नाहीये म्हणून यांचे धाबेदन आणलेले आहेत। कोणी कोणत्या कोपऱ्याला प्रचार करतंय, कोणी कोणत्या कोपऱ्याला प्रचार करतंय, आज कोणी इकडे येतंय, कोणी स्वतःला शेतीवाला डॉक्टर म्हणून घेतंय, कोणी स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतंय। अरे तुमले साधं आऊत तरी नाडतायस का, तुमना नाववर 7-12 तरी शे का। ज्या मुख्यमंत्री पीक विम्याचे तुम्ही पैसे सांगतात, प्रत्येकाने तुमच्या त्या पासबुकचे झेरॉक्स आम्हाला आणून द्या आणि आम्हाला दाखवा की तुम्ही जर शेतकरी आहेत तर तुमच्या 7-12 वरती मुख्यमंत्री पीक विम्याचे पैसे पडले आहेत का। तुम्ही उद्योगपती आहेत, तुम्ही करोडपती आहेत आणि तुम्ही आहेत फक्त पैसेवाले आणि तुम्ही आहेत फक्त खोकेवाले, याच्या पलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाही। आलेल्या अनेक 10 वर्षापासून इथे आता मालकर साहेबांनी विचारलं की तरुणांच्या हाताला रोजगार आहे का। तरुणांच्या हाताला रोजगार तर नाहीये, परंतु ज्यांचा रोजगार होता तो रोजगार सुद्धा जाण्याची वेळ आता येऊन पोहोचलेली आहे। ज्या सरकारमध्ये इथले लोकप्रतिनिधी हे आमदार म्हणून 10 वर्ष बसलेत, त्या सरकारने पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रम या भारतात काढला, त्या सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम या भारतात काढला, या महाराष्ट्रात लागू केला। त्याच्यातनं आमदार साहेबांनी किती लोकांना, किती युवकांना आपल्या हाताला रोजगार दिला, हा प्रश्न आता आपण आमदार साहेबांना विचारला पाहिजे। अशा अनेक गोष्टी आहेत। आमदार साहेब जेव्हा बोलतात तेव्हा 3000 करोड रुपयाच्या गोष्टी सांगतात आणि त्यांच्या यादी बोलणारे लोक हे 350 कोटीच्याही पुढच्या बाता करतात। बोलताना अजिबात कोणाचा विचार करत नाही, अजिबात कोणाला ते तारावारात देत नाही, मानपान देत नाही आणि बोलताना जे जिभेला येईल, जे त्यांच्या तोंडात येईल ते फक्त बोलायचं काम ही लोक करत असतात। मागे त्यांच्या एका राज्याच्या प्रवक्त्याने आमच्या भाऊंवरती टीका केली, मी त्यांना समर्पक उत्तर पण दिलं, हर्षल पाटलांनी पण त्यांना उत्तर दिलं होतं। मागे ते आमचे ज्येष्ठ पालकमंत्री आदरणीय अण्णासाहेबांना नीच प्रवृत्तीचे म्हटले होतात, त्यांची विचारसरणी कशी असं ते सांगायला गेलेत, पण त्यांच्या तोंडून जो शब्द आला तो अतिशय निषेधार्ह होता। अण्णासाहेबांवर बोलण्या इतपत तुमची अजून उंची झालेली नाहीये, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्यांच्यासाठी भाषण करतायत, तुम्ही ज्यांच्यासाठी लोकांच्या विरोधात बोलतायत, फक्त 5 वर्ष बाकी त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहा, कारण तुमचा जर इतिहास पाहिला तर तुम्ही एका ठिकाणी सुद्धा आम्हाला 5 वर्ष टिकलेले दिसले नाहीत। ज्या वाघांनी तुम्हाला राजकारणात आणलं, तुम्हाला स्टेज दिलं, त्याच वाघांच्या विरोधात तुम्ही आज भाषण करतायत। त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या भाषणांची सुरुवात चाळीसगाव तालुक्यात केली, ज्या उन्मेष दादांनी तुम्हाला ग्रीप दिली आणि रस्त्यावरून डायरेक्ट स्टेजवरती आणलं, त्या उन्मेष दादांना सुद्धा ते झाले नाहीत। त्याच्यानंतर ते मंगेश दादांकडे गेलेत, मंगेश दादांकडे गेले, तिथे सुद्धा 5 वर्ष थांबले नाहीत आणि त्याच्यानंतर ते परत आता आपल्या अमोल शिंदेंकडे आलेत। तोच दिवस होता फॉर्म भरण्याचा, ज्या दिवशी अमोल भाऊंनी दिलीप भाऊंनी दोघांनी सारखाच फॉर्म भरला होता आणि त्या दिवशीच मी माझ्या FB ला पोस्ट टाकली होती। एक म्हटलं की गर्दी खूप आहे
आणि त्या दिवशी मी ते पोस्टवरती टाकलेलं होतं की तुम्ही गर्दी सांगतायत पण तुम्ही रोज सांगत नाही, कारण 300 रुपये रोज आहे म्हणून तिकडे गर्दी खूप जोरात होती. आणि अनेक लोकांनी मला सांगितलं की हे तुम्ही जे बोलतायत ते सत्य आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे भाषणही लोक करत सुटलेले आहेत, लोकांना भ्रमित करतायत. लाडकी बहीण योजनेसारखे अनेक लोकांना सांगतायत लाडकी बहीण योजना कशी आहे काय आहे, पण मला मुद्दाम बोलायचं आहे ते शेतकऱ्यांच्या विषयावरती. शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. या मतदारसंघामध्ये मागे 8 दिवस धो पाऊस पडला. ज्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आणि हाताशी आलेला जो घास होता तो घास या पावसाने नेला, पण लोकप्रतिनिधीमधून आमदारांनी एक शब्द सुद्धा बाहेर काढला नाही. माझी फक्त एवढीच मागणी होती की तुम्ही सरसकट पंचनामे करा आणि इथल्या शेतकऱ्यांना ते नुकसान भरपाई द्या. ही काही वाईट होती का? त्याच्यानंतर या मतदारसंघामध्ये ठिबक सिंचन आलं. ठिबक सिंचन आल्यानंतर अनेक लोकांनी ठिबक सिंचन घेतलीत, त्याची सबसिडी सुद्धा इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती गोळा नाही झाली. मागे आपल्याकडे 21 दिवस पावसाचा खंड पडला, त्याच्यानंतर त्याचं अनुदान जो पीक विमा यायला पाहिजे तो पीक विमा सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना मिळाला नाही. मोसंबी केळी उत्पादक जे लोक आहेत त्या लोकांना 45 दिवसामध्ये त्यांचा पीक विम्याची रक्कम यायला पाहिजे होती, ती पीक विम्याची सुद्धा रक्कम आली नाही. आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण येणाऱ्या सभांमध्ये बोलणार आहोत. परंतु आज आपल्याला भाऊंचा नामनिर्देशित फॉर्म भरायचा आहे. मी जाताना फक्त एवढी एकच गोष्ट सांगेल आणि माझ्या शब्दांना विराम लावेल, तसं मला पिढी अण्णांकडून इशारा आलेला आहे. एकदा एक गाव जळत होतं आणि त्या गावामध्ये फार मोठं झाड होतं. त्या झाडावरती एक चिमणी आणि एक कावळा राहायचा. पूर्ण गाव जळत जळत ती आग त्या झाडापर्यंत येऊन पोहोचली आणि आता झाड जळणार अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यातनं ती चिमणी उडली आणि उडल्यानंतर तिने आपल्या शेजारी असलेल्या नदीवर जाऊन तिने चोचेत पाणी भरायला सुरुवात केली आणि चोचेत पाणी भरून ती गावाच्या दिशेने यायला लागली आणि ती आगेवर टाकायला लागली. तोपर्यंत संपूर्ण गाव जागं झालं होतं. कोणी बादलीने पाणी टाकत होतं, कोणी हंड्याने पाणी टाकत होतं, पण आग आटोक्यात येत नव्हती. चिमणीने पहिली दुसरी तिसरी 100 200 500 1000 अशा फेऱ्या मारल्या, परंतु आग थांबायला तयार नाही. तेवढा बाजूला बसल्या कावळ्याने विचारलं, जेव्हा एकीकडे सगळं गाव आग विझवायला लागले त्यांच्याकडनं आग विझली जात नाही आणि तुझ्या चोचेतनं आणलेल्या पाण्याने ही आग विझेल का? तेव्हा चिमणीने उत्तर दिलं, जेव्हा हे गाव जळून जाईल, याचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये घेतलं जाईल. उद्या चालून दिलीप भाऊ या मतदारसंघाचे आमदार होणार आहेत, ही गोष्ट लक्षात असू द्या. 24 तारखेला सगळ्यांना गुलाल उधळायचा आहे, तेव्हा आपलं सर्वांचं नाव गद्दारांमध्ये नाही तर निष्ठावंतांमध्ये घेतलं जाईल. नक्कीच आपल्या सर्वांसाठी येणारे दिवस हे खूप चांगले आहेत. फक्त जाताना एवढंच सांगतो की सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना सही हो आपके सीने में जले, लेकिन इस आमदार के खिलाफ कहीं भी जले पर आग जलनी चाहिए. 10 वर्षामध्ये हा मतदारसंघ ज्या पद्धतीने विकासाने बॅकफूट गेलात, 2 दिवसापूर्वी टाकलेले रस्ते उचडतायत, 1 वर्षापूर्वी बांधलेला पूल धसतोय, काही दिवसांमध्ये काही लोकांमध्ये जे लोक पात्र आहेत त्या लोकांना अनुदान भेटत नाहीये, तरुणांच्या हाताला रोजगार नाहीये, महिलांचे प्रश्न खूप आहेत, बसेस वेळेवर धावत नाहीये, शेतकरी हवालदिल झालेला ट्रान्सफॉर्मर जळले तर 15-15 20-20 दिवस ट्रान्सफॉर्मर येत नाहीये. हे सर्व तुम्हाला आम्हाला आपल्याला सर्वांना चित्र बदलवायचं असेल तर आपल्या सर्वांना दिलीप भाऊंच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. आणि येणारा काळ हा सिर्फ आपला सर्वांचा आहे. अभि तो आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की 20 तारखेपर्यंत आपण स्वतः दिलीप भाऊ आहोत, 20 तारखेपर्यंत आपण स्वतः उमेदवार आहोत, 20 तारखेपर्यंत आपण स्वतः निवडणुकीला उभे आहोत. हे सर्व तरुणांना, युवकांना, महिलांना, ज्येष्ठांना पटवून द्यायचं आहे. आणि सर्वात पहिले पटवायला जर सुरुवात करायची असेल, दिलीप भाऊंचं नाव सांगायचं असेल तर ते फक्त आपल्या घरातनं सुरुवात करा. नाही तर विनय बाबांनी सांगितलं की मोती अण्णा उभे राहिलेत आणि मोती अण्णाला स्वतःच्या घरचं मतदान पडलं नाही म्हणून मोती अण्णा 1 मतांनी पडलेत, असं व्हायला नको. म्हणून आपण आपले नातेवाईक, कोणी मित्र, इष्ट परिवार जेवढं कोणी असेल तितक्या सर्वांना दिलीप भाऊंच्या बाबतीत सांगायचं आहे आणि आपण प्रचार करायचा आहे. वेळोवेळी येईलच आणि राहिलेले सर्व मुद्दे मी माझे मांडेल. आता तुर्तास इथेच थांबतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद भूषण दादा. यानंतर भागवत मालपुरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वर्गीय आप्पासाहेबांचा वसा आणि वारसा समर्थपणे पुढे नेणारे आपले आदरणीय नेते दिलीप भाऊ वाघ यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, आदरणीय दिलीप भाऊ वाघ यापूर्वी अनेक निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढले. यावेळेस राज्यामध्ये परिस्थिती कशी आहे आपण सर्वजण रोज पाहतोय, ऐकतोय. महाविकास आघाडी 3 पक्षांची
महायुती 3 पक्षांची आणि आदरणीय दिलीप भाऊ यांनी महाविकास आघाडीचेही नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महायुतीचेही नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे यांना एकत्रित ठेवण्याचं काम आपल्या तालुक्यातून केलं. आम्हाला अजितदादा गटाचे पदाधिकारी म्हणून बोलवलं, आमची नेमणूक केली. काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचंद्र गटाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आणि या दोघं कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संघटित ठेवलं. मला असं वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा तालुका हा एकमेव असेल आपला की ज्या तालुक्यात एकही कार्यकर्ता एकही पदाधिकारी हा दुसऱ्याच्या गळाला लागला नाही, तो फक्त भाऊंनी सांभाळून ठेवला. आणि म्हणून भाऊंचं संघटन कौशल्य हे जिल्ह्यात अतिशय उच्च दर्जाचं आहे. आम्ही सर्वांनी भाऊंनी आमची बैठक घेतली दोघं गटाची. सर आपल्याला उमेदवारी मिळाली तर आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला विचारलं आणि यदाकदाचित या महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे जर उमेदवारी नाही मिळाली तर भाऊंना म्हटलं आपल्याला उमेदवारी करायचीच. आम्हाला प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांना राजीनामे द्यावे लागले तरी आम्ही तुमच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न करूनही उमेदवारी नाही मिळाली तर आपल्याला अपक्ष उमेदवारी लढायची आहे. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन आदरणीय भाऊंनी वेळोवेळी मीटिंग्स कॉल करून आपला कौल घेतला. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला की मागे महालपुरे कार्यालयामध्ये जो मेळावा झाला होता, पक्षाचे निरीक्षक आलेले होते, त्या निरीक्षकांपर्यंत सुद्धा आपल्या तालुक्याची बडगाव पाचोरा मतदारसंघाची माहिती अगदी डिटेलमध्ये गेलेली आहे की या ठिकाणी जर कोणी निवडून येत असेल तर माजी आमदार दिलीप भाऊ वाघ हेच निवडून येत आहेत, म्हणून त्यांना उमेदवारी द्यावी. पक्षाने खूप प्रयत्नही केलेला आहे, परंतु महाविकास आघाडीच्या धोरणांमुळे काही त्यांच्या अडचणींमुळे आपल्याला अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ आलेली आहे. आणि तुम्ही सर्वजण आपण सर्वजण भाऊंच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहायचं आहे. आता या 15-20 वर्षाच्या दिवसामध्ये आपल्याला नको नको त्या प्रलोभनांना सामोरं जावं लागणार आहे. आणि हे 15-20 दिवसाचं प्रलोभन गेल्यानंतर आपल्याला कोणी विचारत नाही. आणि म्हणून नेहमीसाठी आपल्याला दरवाजा ज्यांचा उघडा असतो, नेहमीसाठी हक्काचं स्थान म्हणून आपण आदरणीय दिलीप भाऊंकडे संजू नानांकडे जातो. त्यांच्याच पाठीशी खंबीरपणाने उभं राहायचं आहे आणि आपल्याला भाऊंना आमदार म्हणून या ठिकाणी पाठवायचं आहे. भाऊंना आज उमेदवारी न दिल्याचा पश्चाताप हा आपल्या पक्षाच्या नेत्यांना नाही, परंतु ज्यांच्या अट्टाहासामुळे आपल्याला उमेदवारी मिळत नाही आहे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. हा पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर यावी म्हणून आपण सर्वांनी जातीनिशी अगोदर आपल्या सर्वांच्या घरातलं जेवढे कुटुंबातले सदस्य आहेत मतदार, मग ते बाहेरगावी असतील नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, त्यांना गावाकडे बोलवून आपल्या हक्काची मतं अगोदर पाडून घ्यायची, नंतर शेजारची, नंतर गल्लीतली, नंतर गावातली. आणि अशा पद्धतीने आपलं काम जर आपण केलं तर मला असं वाटतं आपला भाऊंचा विजय हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कोणाला कितीही पैसे वाटू द्या, कितीही साड्या वाटू द्या, कितीही कुकर वाटू द्या, काही फरक पडणार नाही. आपल्या मनामध्ये आपल्या आदरणीय भाऊंचं स्थान हे अतिशय सुरुवातीपासून आहे आणि ते मतदारांच्याही मनात आहे. हे पक्षाचे जरी उमेदवार असले तरी भाऊ हे आपल्या सर्वांच्या मनातले उमेदवार आहेत. आणि म्हणून मनातल्या उमेदवाराचा विजय हा नक्की असतो. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली, पक्ष निधी पण देईल आणि त्यांनी कमवलेला पैसा ते या ठिकाणी खर्चही करतील. पण आदरणीय भाऊ गेल्या 4 निवडणुकांमध्ये 1 वेळा यशस्वी झाले, 3 वेळा अपयशी झाले. आजही आपण सर्वजण साक्षीदार आहोत. भाऊ कोणत्या परिस्थितीतून या निवडणुकीला तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसाठी सामोरं जात आहेत. आणि म्हणून ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की आदरणीय भाऊंना अशा परिस्थितीत एकटं न सोडता आपण सर्वांनी साथ द्यायची आहे. मग ती तन मन धन कशी का असे ना, आपल्याला पैसा आला नाही म्हणून आपण न थांबता आपण स्वतः पैसा खर्च केला तरी काही हरकत नाही, परंतु भाऊंना विजयी करण्याचा निर्धार आपण आज या मेळाव्याच्या निमित्ताने करूया. आपण भाऊंचा आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चिन्ह काय मिळणार आहे ते निवडणूक आयोगाच्या हाती असतं. आपण अनुक्रमे 3 चिन्ह देणार आहोत. त्या चिन्हातलं जे चिन्ह मिळेल ते चिन्ह फक्त निमित्त मात्र राहील. फक्त आपल्या मनामध्ये आपले आदरणीय भाऊ हेच उमेदवार राहतील.
त्यांचं चिन्ह, त्यांचं नाव हे आपलं प्रत्येकाला त्या ठिकाणी तोंडपाठ करून घ्यायचं आहे आणि गावोगावी गल्लोगल्ली जाऊन आपल्या भाऊंचा प्रचार करून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या उमेदवारापेक्षा अपक्ष उमेदवाराने लीड घेऊन विजय संपादन केला, ह्या इतिहास आपल्याला लिहायचा आहे आणि त्याचं साक्षीदार आपल्याला बनायचं आहे. मी आपणा सर्वांना पुनश्च आवाहन करतो, विनंती करतो की आपण येत्या निवडणुकीमध्ये कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता, भाऊंनी आप्पांच्या कार्यकाळापासून जे कार्यकर्ते आहेत ते सांभाळण्याचं काम आजही कायम केलेलं आहे. मग ते सेक्रेटरी सचिव बांधव असतील, शिक्षक कर्मचारी वृंद असतील, शेतकी संघात असतील, मार्केट कमिटीमध्ये असतील, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेतलेलं आहे. भाऊंसमोर जातपात भेद धर्म कुठलाच विषय नसतो. भाऊ प्रत्येकासाठी होच आहेत. तुम्ही भाऊंकडे गेल्यानंतर भाऊंनी नाही म्हटलं असं कधीच होणार नाही. आणि म्हणून आमचा आजवरचा अनुभव सर्व जाती धर्मांना सर्व समावेशक असं राजकारण करणारं व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय भाऊ हे सर्वांसाठी अतिशय योग्य उमेदवार आहेत. आपण सर्वांनी भाऊंचा प्रचार आपल्या स्वतःचा उमेदवार घरातला उभा आहे असं समजून जर केला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल अशी मला खात्री आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. शेवटपर्यंत तहसील कार्यालयापर्यंत आपल्याला याच संख्येने त्या ठिकाणी जायचं आहे. आपण आलात त्याबद्दल आपले आभारी आहोत. आपण 24 तारखेला पुन्हा याच संख्येने गुलाल उधळण्यासाठी एकत्र येऊत अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. आपला नामनिर्देशन पत्राची माहिती आणि इतर सर्व बाबींच्यासाठी भाऊंचं कामकाज सुरू आहे. 5 ते 10 मिनटात भाऊ इथे येत आहे आणि आपण सर्व ज्यांच्या भाषणाची वाट बघत आहात ते भाषण देखील आपल्यासमोर होत आहे. मित्रांनो, निवडणुका ह्या वर्षीच्या किंवा दरवेळेला आपण जशा मागच्या 19ची निवडणूक पाहिली, 24ची निवडणूक आज आलेली आहे. साधारणपणे निवडणुकीचं स्वरूप प्रचंड खर्चिक होत चाललेलं आहे. मला आठवतं आहे की 1978ला एक आप्पांच्या निवडणुकीला मी लहान होतो, 24 वर्षाचा, त्यावेळेला ती निवडणूक पाहिली. 95च्याही निवडणुकीपर्यंत साधारणपणे भाऊंची 2009ची निवडणुकीपर्यंत हा इतका मोठा प्रचंड पैशाचा उत्माद या मतदारसंघामध्ये झालेला नव्हता. पण गेल्या निवडणुकीला 2019च्या निवडणुकीपासून या निवडणुकींचं तंत्र बदललेलं आहे. मित्रांनो, मला आपल्याला विनंती करायची आहे की या निवडणुकीचे उमेदवार बघा. सगळ्यांच्या मनामध्ये जेव्हा निवडणुकीची चर्चा येते तेव्हा प्रत्येकजण मला खाजगीमध्ये सांगतं, भाऊ खर्च करणार आहेत का, भाऊंजवळ पैसे आहेत का. म्हणजे आपल्या मनामध्ये असा विचार काय येतो तर 19 मी मगाशी सांगितलं की 2009ला भाऊ आमदार झाले, त्याच्या आधी त्याच्या आसपास 6 वेळा नगराध्यक्ष झाले. 24पर्यंत सगळं राजकारण चालू आहे. पुढच्या पिढीत ललित वाघ सारखा त्यांचा मुलगा पुतण्या पंचायत समितीचा उपसभापती झाला. एवढ्या सगळ्या राजकीय वर्षामध्ये आज सुद्धा 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्या मनात प्रश्न येतो की भाऊंजवळ पैसे आहेत का. याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की दिलीप भाऊ वाघ यांनी निवडणुकीच्या राजकारणाच्या माध्यमातून पैसा कमवलेला नाही. राजकारणाचा पैसे कमवण्यासाठी उद्योग केला नाही. उलट दर निवडणुकीला आपल्या कानावर बारीक ऐकू येत येईल की ह्या निवडणुकीला भाऊनी हा बंगला विकला, ही शेती विकली, फार्म हाऊस विकलं, हे विकलं, ते विकलं. हे का तर जनतेच्या समाजाच्या सेवेसाठी माझं विकलं गेलं तरी चालेल पण मी जनसेवा करत राहील, हा एका बाजूला. आणि एका बाजूला साधा सरळ विचार करा की जो माणूस आत्तापर्यंत काकांनी त्यांना त्यांनी त्यांना आमदारच्या राजकारणामध्ये आणीपर्यंत आपल्याला नोकरी नाही, आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते आपल्या भाषणात सांगतात, मी दूध विकायचो. आमदार सांगतात, मी दूध विकायचो, मी भाजी विकायचो, मी काय विकायचो, मग हवालदार झालो, मला नोकरी करणं भाग होतं. एका हवालदारापाशी आज या 10 वर्षाच्या निवडणुकीच्या, या 10 वर्षाच्या राजकारणाच्या पदाच्या, आमदार पदानंतर लाखो करोडो रुपये येतात. कुठून आले कधी विचारणार आहे की नाही.
तुम्ही आपण शेतकरी पुत्र, तुमच्या घरी एखादा हवालदार असेल, त्याला विचारा करे वो किती पैसा तुझा जमला. आज करोडो रुपयाच्या बाता चालू आहे. हे लाखो रुपयाचे खोके, हे खोके जे आले, ते गद्दारांचे खोके, हे निवडणुकीच्या निमित्ताने आपल्यासारख्या माणसांच्या, आपल्या मतदारांना विकत घेण्याची घमेंट ते ठेवता. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची, एका बाजूला हा लोकांच्या सेवेसाठी जे पद दिलं, आमदार पद कशा करता देतो आपण, या मतदारसंघातल्या प्रत्येक, आता ते सांगताय चला विकासाचा हिशोब देऊया. तुम्ही सगळ्यांनी जाऊन त्यांना सांगायचे चला खाल्लेल्या पैशाचा हिशोब द्या, खाल्लेल्या पैशाचा हिशोब द्या. मतदारसंघातनं 10 वर्षात तुम्ही जेवढा पैसा कमवला त्याचा हिशोब द्या. या देशातल्या, या जगातला कोणताही हवालदाराचा माणूस करोड रुपये एका जन्मात कमवू शकत नाही. लिहून घ्या. आणि मग तुमच्याजवळ एवढे करोडो रुपये जे आले त्याचा हिशोब लोकांना विचारलं पाहिजे. कारण विचारलं आपण वैयक्तिकरित्या विचारत नाही, आपला आमदार आहे आणि आपला अधिकार आहे की तुम्ही जनमानसातून आमच्या मतांवर निवडून गेल्यानंतर हा लाखो रुपयाचा धंदा, गोरख धंदा जो सुरू केला आहे तो कुठून आला, तो पैसा कुठून आला, पैचा हिशोब मागण्याचा, राजकारणाचा मागल्या आपल्याला अधिकार आहे. दुसरे उमेदवार आहेत त्यांची तर वडिलोपार्जित प्रचंड पैसा आहे, त्यामुळे ते सुद्धा आर्थिक दृष्टीने आपल्यासमोर पैशाच्या रूपात उभे राहणार आहे. आणि या सगळ्या निवडणुकीचे जे जे उमेदवार आहेत मित्रांनो, प्रत्येकाच्या उमेदवाराची परिस्थिती आणि एका बाजूला आणि आमचा दिलीप वाघ एका बाजूला, की निवडणुका कितीही झाल्या, कशाही येऊ द्या, वेळ पडली तर माझ्या घरचं साहित्य मी विकेल, पण जनसेवेसाठी लोकांसमोर जाईल. म्हणून मला आपल्या मनाला प्रश्न विचारा, आपल्या मनाला प्रश्न विचारा आणि मतदारांनाही विचारा. त्यांना जाऊन सांगा की आम्ही तयारीनिशी निवडणूक लढतोय, आमची तयारी आहे, पण आमच्या तयारीबरोबर तुमच्या मोलाचा मतदानाचा वाटा मला याच्याकरता पाहिजे की आमचं आजपर्यंतच्या 60-62 वर्षाच्या राजकारणामध्ये आमच्या माडीवर काही माडी चढली नाही, आमच्या कुठल्याही प्रकारे इस्टेटीत वाढ झाली नाही, आमच्या कुठल्याही प्रकारे धंद्यात वाढ झाली नाही. 5 वर्षाच्या निवडणुकीच्या काळात एकही फॅक्टरी आम्ही उभी केली नाही. नाही तर तुमच्या इकडे फॅक्टरी, मुंबईला जागा, इकडे जागा, तिकडे जागा, हा जो प्रकार चालू आहे याचा देखील या निवडणुकीमध्ये मित्रांनो विचार करायची वेळ आलेली आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की ह्या मतदारसंघामध्ये आता जवळजवळ सगळ्यांची तिकीट वाटप पूर्ण झालेली आहे. सगळ्या लोकांनी आपली तिकीटं दिलेली आहे. आणि आश्चर्याची गोष्ट आहे, दिलीप भाऊ आपल्या भाषणात सांगणार आहे, पण मी देखील त्याची सुरुवात करून ठेवतो. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की महायुतीमध्ये 3 पक्ष, महायुतीमध्ये अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, महायुतीमध्ये मिंधे सेना का शिंदे सेना, गद्दारांची सेना तो पक्ष, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव साहेब ठाकरेंची उबाठा शिवसेना आणि त्याच्यानंतर काँग्रेस हा पक्ष. 3 पक्ष या देशातले मोठे, 3 पक्ष या देशातले मोठे, 6 पक्ष या निवडणुकीत आहे. आणि या 6 पक्षांनी या मतदारसंघात एकाच घरातल्या बहीण भावांना तिकीट दिलेलं आहे. या 6 पक्षांनी या पाचोरा मतदारसंघातल्या समाजातला, पाचोरा मतदारसंघातल्या सर्व समाजाचा, पाचोरा मतदारसंघातल्या सर्व मतदारांचा अपमान केलेला आहे की तुम्ही 6 पक्ष राजकारणातले असतात, तुम्हाला एकाच घरचे बहीण भाऊ दिसता, मग इतर समाज या मतदारसंघात आहे का नाही, इतर समाजाचं मतदान आहे का नाही, इतर समाज मतदान करणार आहे की नाही. एकाच घरातल्या बहीण भावांना तुम्हाला ओळखता येतं. 6चे 6 राष्ट्रीय पक्ष पैशांच्या पुढे अशा पद्धतीने बहीण भावांना जर देत असतील तर तुमचा आमचा एकत्र निर्णय झाला पाहिजे की या दोघांनाही आम्ही पाडू. आमच्या सर्व समाजांचा, सर्व समाजातल्या लोकांचा सन्मान आम्ही ठेवू, आमची कॉलर ताट ठेवू. याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये सर्व अनेक उमेदवार होते आणि आम्ही सुद्धा पक्षाचं तिकीट मागितलं, तिकडे आम्ही शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचं तिकीट भाऊंनी मागितलं, नानाभाऊ प्रताप हरी पाटील त्यांनी मागितलं, भारतीय जनता पक्षाचे मागच्यापासून झगडा करणारे आमचे शिंदे तडफडा करून 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 तिकीट मागत होते. परवापर्यंत सांगत होते की मलाच मिळणार आहे कमळ. त्यांना तर काही कमळ मिळालं नाही, आता त्यांना काय मिळतं काय नाही.
पण कोणालाच तिकीट दिले नाही तुम्ही. या 6 राजकीय पक्षांनी या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या इतर सर्व समाजाचा, विशेषतः मराठा समाजाचा हा प्रचंड मोठा अपमान केलेला आहे. आणि आपण जागृत व्हा. ह्या अपमानाचा बदला वादावादी करून नाही होणार. या अपमानाचा बदला एक बटन दाबल्यानंतर कणकण त्यांच्या कानाखाली जाईल की आपलं सर्व चुकलं. 6च्या 6 पक्षाच्या नेत्यांना जाणवलं पाहिजे की या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या आमदारांनी अशा प्रकारे वज्रमूठ काढलेले आहे की तुम्ही आमचा अपमान करता, आम्ही तुम्हाला घरी पाठवतो. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती, कधी जागृत होणार आहे आपण लोक विसरून जातो की आपल्या हातामध्ये प्रचंड अशी ताकद आहे. आपण बटन दाबल्यानंतर काहीही होऊ शकतं. आपल्यामध्ये काय आहे की आपण विसरून जातो आपण काय आहे. मला एक जुनी गोष्ट आठवते. भारतावर इंग्रजांचं आक्रमण झालं. इंग्रजांचं आक्रमण त्यांनी कलकत्त्यापासून सुरू केलं. कलकत्त्याला सिराज उद दौला नावाचा राजा राज्य करत होता आणि त्याचा प्रधान होता मीर कासिम. ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्त्यावर आक्रमण केलं. सिराज उद दौलाजवळ 2 लाखाचं सैन्य. ईस्ट इंडिया कंपनीच्या रॉबर्ट क्लाईव्हमध्ये 30,000चं सैन्य. 2 लाखाचं सैन्य एका बाजूला, 30,000चं सैन्य एका बाजूला. तरी 30,000चं सैन्य जिंकलं. का जिंकलं? तर सिराज उद दौलाचा प्रधान मीर कासिम हा गद्दार निघाला. तेव्हापासून गद्दारी तर अजूनपर्यंत आपल्या पाचोरा मतदारसंघात चालूच आहे. आणि हे गद्दार निघाल्यामुळे सिराज उद दौलाचा पराभव झाला. जेव्हा सिराज उद दौलाचा पराभव झाला तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं, इंग्रजांचं सैन्य कलकत्त्यामध्ये संचलन करत आलं. दोन्ही बाजूला सिराज उद दौलाचं सैन्य आणि नागरिक उभे राहिले. किती असतील ते? साधारण 4 ते 5 लाख एका बाजूला उभे राहिले. आणि मध्ये सिराज उद दौलाचे लोक इकडे आणि मध्ये इंग्रजांचं 30,000 सैन्य. पण या 30,000 सैन्याला प्रतिकार करण्याची ताकद या 5 लाख लोकांमध्ये प्रत्येकाने 5 लाख लोकांनी एक दगड जरी उचलला असता तरी इंग्रज भुईसपाट झाले असते. पण कोणीही उचलला नाही. म्हणजे आपल्याकडे आपल्या जी ताकद आहे, आपल्या जी हिंमत आहे, ती हिंमत आपण विसरून जातो. ऐन वेळेला काहीतरी वेगळा विचार करतो आणि मग असं नेतृत्व आपल्यावर 10-10 वर्ष राज्य करतं. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपल्या हातात बटनाची ताकद आहे, आपल्या हातात मतदानाची ताकद आहे, आपल्या हातात राजा निवडून देण्याची ताकद आहे. आणि राजा कसा निवडून द्यायचा हा तुमचा अधिकार आहे. राजा जर तुम्ही असा गद्दारीच्या लोकांना राजा केलं तर तुमच्या मतदारसंघाचं नाव अख्ख्या भारतभरामध्ये जाईल की ज्या वेळेला 6 राष्ट्रीय पक्षांनी यांच्या समाजाचे अपमान केले तरी देखील हे त्यांना निवडून देतात. हा मतदारसंघाचा DNA तपासला पाहिजे, किंवा मतदारसंघाची गुणवत्ता तपासली पाहिजे. अशा पद्धतीचा आपला अपमान व्हायचा नसेल तर जागृत व्हा, उन्नत व्हा आणि संताप येऊ द्या की हा अपमानाचा बदला आम्ही मतदानाचं बटन दाबणार आहे. भाऊंना जे निशाणी मिळेल ती, ज्या माणसाने उभी हयातीमध्ये आपली इस्टेट विकून जनसेवा केली, ज्या माणसाने उभी हयात विकून जनतेसाठी आपलं दुकान कायम उघडं ठेवलं, त्या वाघ घराण्याचा जर उमेदवार असेल तर त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे मजल्यावर मजले चढवणारे, आर्थिक दृष्टीने लोकांना नाडणारे, अत्यंत गुंडगिरीने राज्यात राज्य करणारे जर लोक राज्य करत असतील तर त्यांना पाडण्याची घमेंड तुमच्या हातामध्ये, तुमच्या बटणामध्ये आहे. आणि म्हणून 20 तारखेला हा सगळा राग आपल्याला काही बोलायची गरज नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारे वाद घालायची गरज नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारे अंगात राग करून घ्यायची गरज नाही. भांडण करायची तर मुळीच गरज नाही. कारण आपल्या हातामध्ये लोकशाहीमधलं सर्वात मोठं बटन दिलेलं आहे. आणि म्हणून त्या बटनाचा उपयोग करून जर आपण एकदाच दाबलं तर खानकन आवाज दिल्लीपर्यंत, मुंबईपर्यंत पोहोचतो. आणि या पाचोरा मतदारसंघाचं नाव आहे. या पाचोरा मतदारसंघाला मला आठवतं आहे की मी जेव्हा 80 साली मुंबईला PA म्हणून गेलो त्यावेळेला मला लोक विचारायचे कुठनं आले, मी सांगायचो पाचोऱ्याहून आलो. हो म्हणायचे, ओंकाराप्पा वाघांचा मतदारसंघ का? ओंकाराप्पा वाघ केम बापूंना त्यावेळेला पाडायचे, त्या भागातला हा मतदार आहेत का? अशा पद्धतीने त्यावेळेला आपल्याला लोक विचारायचे. म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे
की आपला हात बटनावर ठेवताना हा मगाशी मी सांगितलेला सगळा विचार करा आणि एकच मनोमन प्रार्थना करून आपल्यातला सामान्य माणसाचा नेता दिलीप वाघ यांनाच निवडून द्या अशी पुनश्च एकदा कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाजही राहणार नाही. तिकडे भाऊ बांबरताय आणि तर आपला आवाज निघत नाही. आपला आवाज छत्रपती शिवाजी महाराजच्या चौकापर्यंत गेला पाहिजे. काय आपण काही भाड्याने लोक आणलेले नाही आहेत, बरोबर आहे का? आवाजही येत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की. आता बरं, दिलीप भाऊ तुम आगे बढो. जरा टाळ्यांच्या गजरामध्ये भाऊंच्या या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी भाऊंना विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचं आहे. भाऊंनी खाली खालीच खाली भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालायचं आहे. बाबांच्या हॅलो. माननीय सीताराम पाटील सर आणि सुनील दादा पाटील कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. बोलाप्पा चौधरी कृपया व्यासपीठावर या. आपल्या सगळ्यांचे लाडके नेते सन्मान्य दिलीप भाऊ वाघ यांच्या उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठीचा आपला हा प्रचंड असा महामेळावा. या मेळाव्याच्या निमित्तानं पाचोरा भडगाव तालुक्यातून म्हणजेच आपल्याच मतदारसंघातून एकही मतदारसंघाच्या बाहेरून कुठेही गाड्या आल्या नाहीत. कुठेही कोणाला 200-300 रुपये रोज दिलाय का? जरा हात वर करून सांगा आम्हाला. काही भेटले तुम्हाला रोज? भेटलाय काही? तुम्ही कोणी कासोद्याचे आहेत का? बोनोटीचे आहेत का? कुराडचे आहेत का? वठ्ठांचे आले आहेत का? म्हणजे एकही माणूस आपला मतदारसंघाच्या बाहेरचा नाही. हे खऱ्या अर्थाने मतदार आहेत जे आपल्याला उद्याला भाऊंना मतदान करणार आहेत. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त को बदल दो. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त को बदल दो. मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो. आम्हाला तिकीट मिळालं तरी हरकत नाही, नाही मिळालं हरकत नाही. आम्ही फक्त सगळेजण कोण आहे? दिलीप भाऊ वाघ. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, काय महायुतीचं तिकीट कोणाला गेलं, महाआघाडीचं कोणाला गेलं, काही देणं घेणं नाही आम्हाला. 22,000 असलेल्या मतदारसंख्येमध्ये 2 तिकीट वाटले जातात आणि 1,80,000 मतदारसंख्या असलेल्या माणसांच्या सामाजिक असलेल्या ध्रुवीनाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि 1,80,000 मतदार असलेला आमच्या ढाण्या वाघांना तिकीट नाकारलं जातं. याची खुणगाठ आम्ही आज इथून बांधून घेणार आहोत की नाही? म्हणून आज या ठिकाणी आम्ही हे सांगण्यासाठी आलेलो आहोत की 1,80,000 मतसंख्येला तुम्ही दुर्लक्षित केलेला आहे. तो पक्ष कोणता असो, तो नेता कोणता असो, तो कार्यकर्ता कोणता असो, पण 1,80,000 मतदारांना जर तुम्ही दुर्लक्षित करून चालत असाल तर आमचा ढाण्या वाघ 1,80,000 मतं घेऊन या ठिकाणी विधानसभेत चर्चा राहणार नाही. आणि म्हणून या घोषणा आणि गर्जना आम्ही या ठिकाणी करण्यात आलेलो आहे.
येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, कोणताही घटक या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी असेल, कामगार असेल, महिला असेल, दलित असेल, मुस्लिम असेल, युवक असेल, कोणताही घटक या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुखी आणि संपन्न झालेला नाही. या सरकारच्या उलट्या धोरणामुळे काय झालं तर खाली डोकानी वर पाय झालं. लाडक्या बहिणी असतील इथं, लाडक्या बहिणीला किती दिले? 1500. आणि भाऊजीचा खिसा कापला 15,000चा. तेलाचे भाव, खोबऱ्याचे भाव, कुठले भाव वाढवून ठेवले. 1500 दिले आणि 15,000 आपला खिसा कापला. आणि मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो, याच्या पुढच्या काळामध्ये सरकार कोणतंही असो, कोणी किती चाटा मारू द्या, थापा मारू द्या आणि असं म्हणू द्या की मी लाडकी बहिणी योजना सुरू करेल, मी तुम्हाला 1500 रुपये देणार. सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी लव्ह लेटर पाठवले आपल्याला सरकारला की अशा पद्धतीच्या या लाभार्थ्याच्या योजना याच्यापुढे कोणतंही सरकार देऊ शकत नाही. त्याच्यामुळे लाडकी योजना, बहीण योजना 100% बंद झाली आहे. लाडकी बहीण योजना दिली, 4,000 रुपये फोडणीला लागले, ते 4,000 रुपये कोण देईल मग? हा प्रश्न या ठिकाणी आपण सरकारला विचारायची गरज आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे मुद्दे होतील, भाषणं होतीलच, पण आज आपण या ठिकाणी एक खूणगाठ निश्चित बांधायची आहे. जो वर्ग या सरकारच्या काळामध्ये दुःखी आहे, जो घटक या सरकारच्या काळामध्ये दुःखी आहे, कोणत्याही समाजाला आरक्षण या ठिकाणी दिलं गेलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आम्हाला अधिकार दिलेला आहे की तो अधिकार असा आहे की या भारतातल्या प्रत्येक असलेल्या मागास जातीला, जो आर्थिक पद्धतीने दबलेला, पिसलेला, दलित, शिक्षणाचा अधिकार नाही, हक्क नाही, अशा प्रत्येक माणसाला संविधानाने या ठिकाणी आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे. मात्र या ठिकाणी सरकारने काय केलं? मराठा समाजाला आरक्षण नाकारलं, मुस्लिमांना नाकारलं, या ठिकाणी धनगरांना नाकारलं, कोळी समाजाला नाकारलं. हे सगळे आरक्षण याच्या उलट काय केलं? अनाजी पंथाचं सरकार होतं. या अनाजी पंथाच्या सरकारने या जातीत भांडण लावायचा प्रयत्न केला. मराठा दलितवाद, मराठा मुस्लिमवाद, मराठा धनगरवाद, मराठा ओबीसी वाद, हे असे वाद लावण्याचे प्रयत्न केले. आणि हा उपसंघ असलेला महाराष्ट्र, हा महाराष्ट्र फोडण्याचं पाप या सरकारने केलं आहे. आणि त्या पापात वाटीकरी आहेत आपले आमदार साहेब सुद्धा. विधानसभेमध्ये या विषयावर कोणी बोलत नाही. विधानसभेला तोप धरायली पाहिजे, हे अभ्यासू विषय आहेत. आणि भाऊ मुळात त्यांना या विषयातला काही कळत पण नाही. तुम्हाला दांडगा अनुभव आहे. 14 वर्ष तुम्ही नगरपालिकेचं नेतृत्व केलं. मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये सक्षमपणे या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. भाऊ, तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते असतील, तुम्ही जे डांबराचे रस्ते असतील, तुम्ही जे कामं केले आहेत भाऊ 10 वर्षांनंतर तुमचे रस्ते अजून तसे आहेत. आणि तुम्ही ज्या रस्त्यावर बसलेले आहेत, ना, हा रस्ता बघून घ्यायचा एकदा, जरा ती हिरवी चादर काढून बघून घ्यायचा. हा कोणता विकास आहे? हा प्रश्न आज या ठिकाणी विचारायची गरज होऊन पडलेली आहे. जे रस्ते 6 महिन्यापूर्वीच्या काळाचे रस्ते आहोत ते जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा 4 महिन्याचा पुतळा, आजही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे त्या ठिकाणी असलेले स्मारक असतील, गड किल्ले असतील, त्यांच्या भीतीला डाग सुद्धा लागलेला नाही, एक सुद्धा भिंत कोसळली नाही. 350 वर्ष झाले. आणि यांचा विकास 4 महिन्यामध्ये या ठिकाणी असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याखाली कोसळून जातो. हे निर्लज्ज सरकार हे कसं सहन करतं? तुम्ही आम्ही हे कसं सहन करणार आहोत? या सरकारला जाब विचारायची गरज आहे, या लोकप्रतिनिधीला जाब विचारायची गरज आहे. आणि हे जाब आता आपण येत्या इलेक्शनमध्ये विचारलेच पाहिजे. आणि म्हणून आपल्याला हक्काचा माणूस पाहिजे, तुमच्या आमच्या हक्काचा माणूस पाहिजे, जो दिसतो ढाण्या वाघासारखा पण नारळासारखा मधून मऊ आहे, नरम आहे, ज्याच्या बोलण्यामुळे आपण सगळे खुश होऊन जातो. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला आमदार या ठिकाणी विधानसभेत पाठवायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला हात जोडून विनंती करीत आहोत की येणारा काळ अतिशय कठीण आहे. आणि हा कठीण काळ आपल्याला या ठिकाणी लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. या ठिकाणी 3,000 विकासाच्या गप्पा मारतात. 3,000 कोटीचा विकास आमच्या भोमातात्याने दाखवून दिला. नगरदेवाचे भोमाताते आहेत का? भोमातात्याने या ठिकाणी, या तात्या 2 मिनिटं वर आहे. भोमातात्याने रस्ता दाखवला खालून. एका हॉटेलवरचं हे घेतलं काय ते हातवरी करा. भोमातात्या नगरदेवाचे एकनिष्ठ कार्यकर्ता, जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा भोमातात्याचं. भोमातात्याने रस्ता उखडून दाखवला की हा म्हणजे 3,000 कोटीचा विकास. म्हणजे लोकप्रतिनिधी दिसत नाही, इंजिनियरला दिसत नाही, डिपार्टमेंटला दिसत नाही, रस्त्यावरती मालकर साहेबांनी सांगितलं असेल. कोल्ह्याचा विषय, एक फरची होती जुनी 50 वर्षापूर्वीची आणि त्या फरचीवर पुन्हा फरची टाकली. अरे हा कोणता विकास आहे? मला समजत नाही हा कोणता विकास आहे. आणि हा विकास जर अशा पद्धतीने तुम्हाला करायचा असेल तर बाबा हा विकास नको आहे आम्हाला शाश्वत विकास हवा आहे. आम्हाला भ्रष्टाचाराचा विकास नको आहे. आम्हाला तू जे कामं करत आहे ते काम आम्हाला 1 रुपयाचा भ्रष्टाचार न करता त्या ठिकाणी करून दाखवा. रेशन कार्डाचा रेट
3,000 रुपये, संजय गांधी निराधार 5,000 रुपये. कोणता भ्रष्टाचार तुम्ही थांबवणार आहात? आता तुम्हाला जनतेला प्रश्न आहे. तहसीलला जा, 1 रुपया घेतल्याशिवाय काम होत नाही. पंचायत समितीला जा, त्या ठिकाणी गोठ्याचे प्रकरण द्या, गाय गोठ्याच्या कोणतेही प्रकरण असो, या ठिकाणी पैसे लागतात. पोलीस स्टेशनला जा, पैसे लागतात. एकही सरकारी कार्यालय असं शिल्लक नाही, ग्रामपंचायत पासून तर विधानसभेच्या प्रत्येक कार्यालयापर्यंत, ज्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी बिना भ्रष्टाचाराचं काम होतं. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी संकल्प करूया, आपल्याला शाश्वत विकास हवा आहे, आपल्याला ठेकेदाराचा विकास नको आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, या गोष्टी सांगाव्या लागतील आपल्याला लोकांना, की बाबा रे, तुझ्या घरासमोरचा रस्ता जो 6 महिन्यापूर्वीचा रस्ता होता, त्या 6 वर्षाच्या रस्त्यापूर्वी काय दिसतंय तुला? ना खडी दिसत, ना डांबर दिसत, ना सिमेंट दिसत, काही दिसत नाही. मग हा विकास कुठे गेला? हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारायची गरज आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की सोच को बदलो, सितारे बदल जाएंगे. कि सोच को बदलो, सितारे बदल जाएंगे. नजर को बदलो, नजारे बदल जाएंगे. दिशाओं को दिलीप भाऊ की बदलो, किनारे खुद को खुद बदल जाएंगे. अरे काय नुसत्या आमदारकीच्या गोष्टी करतोय? या पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्या सत्ता ताब्यात घ्यायच्या आहे. विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत, जी जी काही तुम्हाला असतील त्या सगळ्या सत्ता आपल्याला या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून ताब्यात घ्यायच्या आहे. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी हात जोडून विनंती करीत आहोत की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अतिशय डोळ्यात तेल जाऊन जागावं लागणार आहे. त्याचं कारणच आहे मित्रांनो, की या ठिकाणी तुम्ही बघितलं, आता तुम्ही गर्दी पण बघा रस्त्याने जाताना. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं कोणी रोजाने आलंय का? तुम्ही सगळे म्हटले कोणीच रोजाने आले नाही. या ठिकाणी मतदारसंघातल्या बाहेरच्या अनेक गाड्या आल्या आहेत. मी तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी सांगतो की ही गर्दी नाही, ही दर्दी ही मतदारसंघाचे दर्दी आहेत. आणि हे मतदारसंघातले दर्दी हे जे लोक आहेत, ही लोक खऱ्या अर्थाने मतदार आहेत, हे काही बाहेरचे लोक नाहीत. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, मतदारसंघातले लोक चाणक्य आहेत. बाहेरचे कोण आले आहेत आणि आपले इथले कोण हे सगळे लोक ओळखतात. मला एक बाबा भेटला, बाबा, मी बोललो बाबांना बोला म्हटलं, ते म्हटलं भाऊ बकऱ्या चालणार बी सोडेल नाही म्हणे, केले बी गेलेत म्हणे. विचार करा. ठीक आहे, आपल्याला त्या विषयी जायचं, त्याचाही मतदानाचा अधिकार असेल, पण ज्यांचा मतदानाचा अधिकारच नाहीये, ज्याचा मतदार नाही सीएन काका, त्या बी दिशी राहणार, त्याचा काय? म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडून जातो. आणि मी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे विनंती करतो, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी आजपासून खुणबाट बांधा की उद्याच्या काळामध्ये आपल्याला हनुमान बनून काम करायचं लागणार आहे. भाऊंचे हनुमान म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी जायचं आहे. गावगावचे, वस्ती असेल, कुठे असेल, ज्या ज्या ठिकाणी पाया पडायच्या त्या ठिकाणी लोकांना पाया पडा. आणि आपल्याला 10 वर्षाचा आपला विकासाचा अनुशेष, तुमच्या आमच्या मताचा आमदार या ठिकाणी 10 वर्षाचा निवडून द्यायचा असेल तर उद्याच्या काळामध्ये तुम्हाला हनुमान बनून जावं लागेल. त्याचं कारण असं आहे, जेव्हा सीतामाईला पळून नेलं होतं लंकेमध्ये, तेव्हा लंकेमध्ये शोधाला हनुमानांना पाठवलं होतं. आणि हनुमान हा प्रचंड शक्तीचा होता, तुमच्या आमच्यासारखा होता. पण हनुमान काय दिखायचा? काय मोठी गर्दी आहे, इकडली गर्दी, भाऊ तिकडली गर्दी, आणि असं त्याची आत्मविश्वास संपून जायचा. तो हनुमान म्हणायचा की इथला, अरे बाप इथली गर्दी, असं त्याच्यात राहू नका, गाफील राहू नका. आणि हनुमानाला समुद्राच्या किनारी रामेश्वरमला, रामेश्वरम होती, लंका जवळ होती, आणि मग हनुमानाला त्या ठिकाणी जायचं होतं. हनुमानाने बघितला एवढा मोठा सागर, एवढा मोठा समुद्र, अरे बापरे, मी कसं काय उडी मारू आणि मी कसं काय उडत उडत त्या लंकेत जाऊ. असे प्रश्न तुमच्या आमच्या मनात पण पडतात. पण हनुमानाच्या छातीमध्ये काय असतं? हनुमानच्या छाती फाटली तर काय असतं? बोलत चला बघ, काय आहे? राम असतो, राम. आपण सुद्धा हनुमान आहोत. आपल्या छातीमध्ये काय पाहिजे? जोरात काय पाहिजे? आणि म्हणून तुम्ही एक सगळे हनुमान आहात, आपले सगळे हनुमान आहोत. आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने त्या ठिकाणी हनुमान गेले, हनुमानाने सीतेमाईचा शोध लावला, रावणाने त्याला पकडलं, रावणाने त्या हनुमानाची काय जाळली? काय जाळली? लंका तर नंतर शेप जाळली, शेप. तुमची आमची शेप जाळण्याचा प्रयत्न होईल हनुमानांनो, तुमची आमची शेप जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल. पण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 3000 कोटीची सोन्याची लंका जाळवायची, हा शब्द या ठिकाणी तुम्ही भाऊंना देऊन जा. ही सोन्याची लंका हनुमान म्हणून या ठिकाणी आपल्याला दाबायची आहे. आणि त्याच्या मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करत आहेत की ही सगळी गर्दी ही खऱ्या अर्थानं दर्दी लोकांची गर्दी आहे. आपण विकले गेलेले लोक आहोत, आपण निष्ठावान लोक आहोत, इमानदार आहोत, सचोटीने काम करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निश्चितपणे शब्द देतो की भाऊंच्या माध्यमातून तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. पण आपण कुठेही कमी पडायला नको, हा पण शब्द आपण भाऊंना दिला पाहिजे. आणि या ठिकाणी मी निश्चितपणे आपल्याला विनंती करतो की आपण याला जरा जोरदार भाऊंना शब्द देऊया. दोघं हात वर करायचे आहेत, माता भगिनी सोडून, महिला सोडून,
प्रत्येक पुरुषाने, आणि जर कोणी हात वर केला ना तर मग देखा, मग मी म्हणतो की शंका आहे मला काहीतरी. म्हातारे कोतारे युवक मीडियाला विनंती करतो की आपण हे जरा हात बघा, हे भाऊंचे हात आहे, हे निश्चितपणे बळकट हात आहे, दोघं हात वर करा. छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, दिलीप भाऊ तुम आगे बढो. आवाज नाही येते अजून, आवाज तिकडे फॉर्म भरणं चालू आहे, दुसराच फॉर्म भरणं चालू आहे, तर ते हालायला पाहिजे तहसील कार्यालय. दिलीप भाऊ तुम आगे बढो, दिलीप भाऊ तुम आगे बढो. आजपासून हनुमान म्हणून काम करायचं आहे. जय हनुमान, जय श्रीराम. धन्यवाद. 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 येणाऱ्या सर्वच वक्त्यांना एक विनंती करतो, एक थोडक्यात आपलं मनोगत आवरा, यानंतर अझरभाई पठाण हे आपलं मनोगत व्यक्त करतील. अझरभाई खान, सॉरी. मैं जानता हूं कि बहुत ज़्यादा समय आप लोगों को हो गया है और मुख्य वक्ता माननीय दिलीप वाघ साहब को बोलना है. 2-3 मिनट में अपनी बात रखूंगा. आज नाम निर्देशन पत्र भरने के लिए आए हुए माननीय दिलीप वाघ साहब के चाहने वालों, माता बहनों, और यहाँ पर प्रचंड संख्या में उपस्थित दिलीप भाऊ वाघ साहब और वाघ परिवार पर प्यार करने वाले सभी साथियों, आप जानते हैं कि चुनाव का बिगुल महाराष्ट्र की राजनीति में बज चुका है और चुनाव बहुत ज़्यादा महाराष्ट्र की राजनीति के लिए इम्पोर्टेंट है. 2-4 इशारों पर काम नहीं करेगा. महाराष्ट्र उन नेताओं को प्रमुख पद नहीं देगा जो लोग गुजरात की कठपुतली बनकर हमारे युवाओं के रोजगार गुजरात में भेज रहे हैं, महाराष्ट्र की कंपनियां गुजरात में भेज रहे हैं और यहां की जमीनें अदानी और अंबानी जैसे लोगों को कौड़ी मोल भाव में दे रहे हैं. दोस्तों, नीचे के मुद्दे, लोकल मुद्दों पर मुझसे ज्यादा दिलीप वाघ साहब आप लोगों के सामने बात रखेंगे, इसलिए मैं उसमें हस्तक्षेप नहीं करना चाहता. मैं आप लोगों के सामने सिर्फ इतना ही कहता हूं कि जिस जातिवादी और विषारी राजनीति को आप लोगों ने पिछले 2 महीने पहले करारा जवाब दिया है, इस मर्तबा भी आपको इस विषारी और जातिवादी राजनीति को करारा जवाब देना है. और जिस परिवार के लोगों के साथ हम लोग हैं, एक कवि ने बहुत अच्छा शेर कहा है और मेरे ख्याल से वो वाघ परिवार के लिए काफी सूट होता है. उसने कहा कि इंसान को इंसान से रहते हो लड़ाने में, अय्यार नहीं कोई तुम सा जमाने में, हम दोनों ही माहिर है फनकार है दोनों, तुम आग लगाने में और हम आग बुझाने में. आज यह आग सिर्फ जातिवाद में नहीं फैली हुई है, अलग अलग पंथों में, अलग अलग धर्मों के लोगों के बीच में भी जो है वो जातिवाद किया जा रहा है. आपको ज्ञात है कि पाचोरा तालुके में भी इसी तरीके का जातिवादी विषारी प्रचार और जातिवादी मानसिकता के लोग आज सत्ता के करीब में है, सत्ता में बैठे हुए हैं और सत्ता का संरक्षण उन लोगों को है. मैं आप लोगों से एक विनंती करता हूं कि दोस्तों, इन लोगों के चक्कर में मत आइए. ये लोग आप लोगों को कुछ पैसों का लालच देकर, आप लोगों को कुछ गिफ्ट्स देकर बहकाने का काम करेंगे और फिर उसके बाद अपना और अपना ही विकास करेंगे, अपना और अपने परिवार का ही विकास करेंगे. ये आप लोगों को हिंदू मुसलमान के चक्कर में लाएंगे. इन्होंने कोशिश भी की पिछले महीने, 1.5 महीने पहले, उसको बोल इस जाति के विरुद्ध में बात कर, उसको बोल कि इस संप्रदाय के विरोध में बात कर. लेकिन मैं आप लोगों से एक विनंती करता हूं कि इन सारे चक्कर में ना पड़ते हुए आप लोग इस जातिवादी विचारधारा को, इस जातिवादी मानसिकता के लोगों को, क्योंकि जब तक वो आपके साथ जातिवाद नहीं करेंगे वो आप लोगों का विकास कर ही नहीं सकते, क्योंकि उनका विकास ही जातिवाद है. और आप इसी चीजों में ओबीसी, मराठा, दलित, मराठा,
हिंदू मुसलमान इन वादों में आपको, इन विवादों में आपको उलझा कर रखकर वो विकास के मुद्दों को भरकटना चाहते हैं। वो ये चाहते हैं कि महाराष्ट्र का युवक उत्तर प्रदेश के तरीके से युवक हो जाए, जो सिर्फ उनके कहने पर दंगा भड़काए, उनके कहने पर दलितों पर अत्याचार करे, उनके कहने पर ओबीसीयों पर अत्याचार करे, उनके कहने पर मुसलमानों पर अत्याचार करे। और इसका सबसे बड़ा नुकसान मैं यहां पर बैठे मेरे हिंदू भाइयों और बहुजन युवाओं से करता हूं कि आप लोगों का महाराष्ट्र का सबसे बड़ा ज्वलंत प्रश्न बेरोजगारी का है। आप लोग सत्ता से इन लोगों से रोजगार मांगिए। किसानों से कहता हूं कि आप लोग, जो किसानों का आंदोलन हुआ उसके माध्यम से आप लोग इनसे यह बात की डिमांड कीजिए कि हमको हमारा मूलभूत अधिकार कब मिलेगा, हमारे को उसका कीमत कब मिलेगी। ये इसी में आपको बहकाए रखना चाहते हैं। मैं आपको एक शेर कहकर अपनी बात खत्म करता हूं कि रोशनी का कुछ ना कुछ इम्कान होना चाहिए, रोशनी का कुछ ना कुछ इम्कान होना चाहिए। बंद कमरे में भी एक रोशनदान होना चाहिए। हिंदू मुस्लिम चाहे जो हो आपके माथे पर, हिंदू मुस्लिम चाहे जो हो आपके माथे पर, अपने दिल में मगर हिंदुस्तान होना चाहिए। और आपकी जिम्मेदारी है कि उस हिंदुस्तान को और उस महाराष्ट्र को जो छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर, फातिमा बीबी शेख, मौलाना अबुल कलाम आजाद जैसे लोगों ने उसका सपना देखा हुआ है। और उस सपने को जिंदा रखने का काम वाक परिवार और उनके जैसे लोग आज यहां पर कर रहे हैं। मैं सिर्फ इतनी विनती करता हूं कि आने वाली 20 तारीख को ज्यादा से ज्यादा ये लड़ाई धन शक्ति और जनशक्ति की है। धन शक्ति और जनशक्ति के बीच की इस लड़ाई को जनता को अपने हाथ में ये चुनाव लेना होगा। और ये चुनाव जब तक जनता अपने हाथ में नहीं लेगी, इस पाचोरा और भड़गांव तालुके की जनता चुनाव को इस हाथ में नहीं लेगी, तब तक वाक साहब को हम सत्ता में नहीं ला सकते। इतनी बात कहकर मैं अपनी बात खत्म करता हूं। धन्यवाद। यानंतर हर्षल पाटील। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, या भारताचं संविधान ज्यांच्या लेखणीतून लिहिलं गेलं ते सर्व ज्ञात असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर, वीर एकलव्य महाराज, संत सेवालाल महाराज, अण्णाभाऊ साठे, या महाराष्ट्राच्या कर्मभूमीत दैवभूमीत जन्मलेल्या सर्व संत महात्म्यांचं या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आजच्या या भडगाव पाचोरा मतदारसंघाचं नाक असलेल्या, बहुजनांचं नेतृत्व असलेल्या दिलीप भाऊ वाघांच्या प्रचार सभेच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्व उपस्थित स्टेजवरच्या मान्यवरांचं, तसंच या ठिकाणी सर्व दिलीप भाऊ वाघ समर्थक व त्या वाघ परिवारावर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ज्यांनी आजपर्यंत प्रेम केलं आणि आज ही अपक्ष उमेदवारी दाखल करण्याकरता ज्यांनी दिलीप भाऊ वाघांना एकजुटीने समर्थन दिलं, असं सर्व भडगाव पाचोरा मतदारसंघातील मायबाप, जनता जनार्दन, बंधू भगिनींनो आणि या ठिकाणी खास करून उपस्थित असलेल्या माझ्या तमाम मित्रमंडळातल्या पत्रकार बांधवांनो, आज खऱ्या अर्थानं या भडगाव पाचोरा मतदारसंघात विकास पाटील सरांनी सांगितलं की समाजाच्या दृष्टिकोनातून, बहुसंख्य असलेल्या बहुजन समाजाच्या दृष्टिकोनातून 1,80,000 2 लाख काहीतरी बहुजन समाज असेल आणि त्या बहुजन समाजाच्या नेतृत्वाला उपेक्षित ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं महायुती आणि महाविकास आघाडी या दोघंही आघाड्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि निश्चितच या सर्वांच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की येत्या 20 नोव्हेंबरला हा भडगाव पाचोरा मतदारसंघ जर कधी तो कोणाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला असेल तर ते या भडगाव पाचोरा मतदारसंघाचे निवडून जाणारे अपक्ष उमेदवार म्हणजे दिलीप ओंकार वाघ। काय चाललंय आपल्याला या ठिकाणी लक्षात आणून देऊ इच्छितो मी। विकास कामं केली, विकास कामाच्या मुद्द्यांवर या ठिकाणी काही भाषणही झालीत, पण अलीकडच्या काळात आम्ही महायुतीमध्ये आहोत म्हणून आम्हाला दबाव तंत्र आले भाऊ। पण मी तुम्हा सर्वांच्या साक्षीने सांगतो,
या ठिकाणी अजितदादा पवार गटाचा मी समन्वयक आहे. सर्व पत्रकार बांधवांना नम्र विनंती, चौकट लावा, चौकट नावानिशी माझी. अजितदादा पवार गटाचा मी महायुतीचा समन्वयक आहे. विधानसभेचे क्षेत्राध्यक्ष या ठिकाणी भागवतजी मालपुरे असतील, आदरणीय आमचे शिवदास तात्या असतील, तालुकाध्यक्ष सुदर्शन सोनवणे. मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की आमच्या अजित पवार गटाच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे जाहीर राजीनामे आम्ही आज या ठिकाणी तमाम या भडगाव पाचोरा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या साक्षीने देत आहोत. आणि आमचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी या भडगाव पाचोरा मतदारसंघांचं बहुजनांचं नाक असलेल्या दिलीप वाघांना या ठिकाणी आम्ही देतोय. काय चाललं मतदारसंघात? काल परवाकडे माझं भाषण झालं, आम्हाला धमक्या आल्या. अरे मराठ्याची औलाद, मराठ्याची छत्रपतींची औलाद तुमचे धमके सहन करणार नाही. काय धमके देता? आमचा बंदोबस्त करू. आणि आमचा बंदोबस्त कराल तर हा 1,80,000 समाज काय घरी झोपून राहील का? आमचा बंदोबस्त करणारा अजून पैदा व्हायचं बाकी आहेत. आम्ही वाघ परिवाराचे कार्यकर्ते आहोत, तोपर्यंत आमच्याकडे कोणी वाघ नजर करणार नाही. आणि तुम्ही सांगता आमचा बंदोबस्त करायचा. ठीक आहे, बोलणारे बोलतील, पण मी तुम्हाला शाश्वत विकासाच्या बाबतीत या ठिकाणी आता पुढे या ठिकाणी आदरणीय भडगाव पाचोरा मतदारसंघाचे भावी आमदार दिलीप वाघांचा अजेंडा काय आहे तो विकासाच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी मांडणार आहे. काहीच हरकत नाही. वाघ परिवाराने या ठिकाणी 65 वर्ष उभ्या राजकारणात घातली. हा 65 वर्षात उभ्या राजकारणात जमवलेला हा जनसमुदाय आहे. भाऊ आणि या तमाम व्यासपीठाला माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. पत्रकार बांधवांना या ठिकाणी माझी नम्र विनंती आहे, सगळ्यांचे फोटो घ्या आणि ह्या सगळ्यांचे फोटो घ्या. या ठिकाणी जो ज्येष्ठ गोटावळा दिसतोय टोपीवाल्या बाबांचा, ही आदरणीय ओंकार आप्पांची खाण आहे. आणि ही खाण जिथं उभी आहे तिथं ह्या वाघांचा विजय निश्चित आहे. हे तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीनं येत्या 23 नोव्हेंबरला या ठिकाणी कळणार आहे. कारण हा संबंध गोतावळा जमा करत असताना इथं कोणासारखी 5-10 वर्ष राजकारणात घालवलेली नाही आहेत. इथं 60-60, 65 वर्षाची राजकीय परंपरा या घराण्याला आहे आणि ती जोपासण्याचं काम आदरणीय भाऊंच्या माध्यमातून आज वर्तमान काळात या ठिकाणी जोपासली जाते. निश्चितच अनेक विकास कामं झाल्याचे वल्गना झाल्या. मी त्या विकास कामांच्या बाबतीत जाणार नाही, 3000 कोटीच्या बाबतीत जाणार नाही. परंतु आपल्याला या ठिकाणी भडगाव पाचोरा मतदारसंघात आदरणीय भाऊंना काय निवडून द्यायचं आहे तर त्याचा शाश्वत विकासाचा अजेंडा मी आपल्या समोर या ठिकाणी मांडणार आहे. तो शाश्वत विकासाचा अजेंडा काय असेल याची कल्पना या ठिकाणी सर्व मतदारसंघातल्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना आणि बंधू भगिनींना असेल. पण तो शाश्वत विकास ज्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे त्या शाश्वत विकासाचं पहिलं काम या भडगाव पाचोरा मतदारसंघात कोणतं होणार असेल तर ते काम आहे त्या गिरणा नदीवर 7 बलून बंधाऱ्यांचे ज्यांचे पाणी उपलब्धतेचे सर्टिफिकेट आदरणीय भाऊ आमदार असताना केले होते ते 10 वर्षात प्रलंबित राहिले. या विकासाचा पहिला अजेंड्यातलं पहिलं काम असेल ते 7 बलून बंधारे. या ठिकाणी बलूनचा तर विषय सोडलाच आहे, पण ते 7 बंधारे या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे बांधून जवळपास 2750 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम या ठिकाणी भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आदरणीय भावी आमदार दिलीप वाघे करणार आहेत. त्यानंतर मतदारसंघात केळी उत्पादक शेतकऱ्यांची या ठिकाणी दुरावस्था आहे. मतदारसंघात केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कसगाव येथे रेल्वे स्थानक आहे, त्याच्यानंतर पाचोरा येथे रेल्वे स्थानक आहे. ज्या ठिकाणी जमीन उपलब्ध असेल त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज उत्पादक करण्याचं काम, कोल्ड स्टोरेजचं बांधकाम करण्याचं काम या ठिकाणी पहिल्यांदा हाती घेतलं जाईल. ते भडगाव पाचोरा मतदारसंघाचे भावी आमदार दिलीप भाऊ वाघे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलं जाईल. त्यानंतर भडगाव पाचोरा मतदारसंघात रब्बी हंगामात सर्वात जास्त ज्वारी, बाजरी, मका आणि धान्याचं उत्पादन करणारा हा भडगाव पाचोरा मतदारसंघ ओळखला जातो. त्यासाठी धान्य गोदाम या ठिकाणी बांधण्याचं काम भडगाव पाचोरा मतदारसंघाचे भावी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघे या ठिकाणी करणार आहेत. ऐन निवडणुकीच्या वेळी एक विषय येतो, ती म्हणजे भडगाव MIDC. खऱ्या अर्थानं भडगाव MIDC ला वेगवान पद्धतीने प्रकल्प आणून त्या ठिकाणी बेरोजगारांना काम देण्याचं काम या ठिकाणी भडगाव पाचोरा मतदारसंघाचे भावी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघे या ठिकाणी करणार आहेत. भडगाव तालुक्यात 2 रेल्वे स्टेशन महत्वाचे आहेत, परंतु त्या ठिकाणी केळी निर्यात केंद्र असणं गरजेचं होतं, पण ते केळी निर्यात केंद्र झालं नाही. ते केळी निर्यात केंद्र आणण्याचं काम देखील या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून केलं जाईल. भडगाव तालुक्यातील
प्रलंबित असलेलं क्रीडा संकुल, त्या क्रीडा संकुलच्या अलीकडच्या काळात दरवाजे खिडक्या सुद्धा या ठिकाणी 10 वर्षात बसवल्या गेल्या नाही. त्या क्रीडा संकुलाला या ठिकाणी स्टेडियमचं भव्य दिव्य स्वरूप देण्याचं काम आदरणीय भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल. त्यानंतर भडगाव शहरातील काय झालं, विकासाच्या बाबतीत अनेक वेळेस बोललं जातं, तुम्हाला यावेळेस सांगितलंही गेलं, पण मला एक खंत या ठिकाणी आम्हा सर्वांच्या साक्षीनं आहे की भडगाव शहराला तालुक्याचं स्थान असलेला 63 गावांचा या ठिकाणी व्याप असलेला हा तालुका आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविना आहे. आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवला जाईल तर तो आदरणीय भावी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या कार्यकाळात बसवला जाईल. त्यानंतर क्रांतीज्योती महात्मा ज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांचा पुतळा भडगाव तालुक्याच्या तहसीलच्या आवारात, ज्याला या ठिकाणी क्रांतीज्योती चौक नाव त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे, त्या ठिकाणी तो पुतळा बसवण्याचं काम आदरणीय भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल. आणि अजून उपेक्षित असलेलं या भारताचं संविधान रत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, पारोळा चौफुलेला जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाराचं नामकरण या ठिकाणी झालेलं आहे, त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जे विराजमान या ठिकाणी या तिघ पुतळ्यांचं होणार आहे ते आदरणीय भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल, असं मी सर्व उपस्थितांच्या साक्षीनं या ठिकाणी भाऊंच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला लक्षात आणून देतो. अलीकडच्या काळात तहसीलच्या इमारती जुन्या, पोलीस स्टेशनच्या इमारती जुन्या, सर्व शासकीय कार्यालय हे जुने झालेले आहेत. अक्षरशः आमच्या काही कार्यालयांमध्ये अक्षरशः पाणी गळतं. त्या कार्यालयांचं नूतनीकरण आणि प्रशस्त आणि सुसज्ज असं कार्यालय हे समस्त जनतेसाठी आपल्याला या ठिकाणी जर कधी प्रस्तावित करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भडगाव पाचोरा मतदारसंघाचं नेतृत्व आदरणीय दिलीप भाऊंना या ठिकाणी आपल्याला हे हक्काचं स्थान द्यावं लागेल. आम्हा शेतकऱ्यांचे पोखरा योजनेमध्ये किती गावं गेले? पोखरा योजनेमध्ये मला वाटतं भडगाव मतदारसंघात, भडगाव पाचोरा मतदारसंघात 173 गावं आहेत. त्यापैकी 43 गावं या ठिकाणी पोखरा योजनेत घेण्यात आलेत. त्यापैकी 100% गावं ही मतदारसंघाची 100% गावं पोखरा योजनेत घेण्याचा मानस आदरणीय भाऊंच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि अनेक शाश्वत विकास कामं करण्यासाठी आदरणीय भाऊंना आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. येत्या 20 तारखेला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की आपण सारे एकजूट होऊन एका ताकदीने आपल्याला या ठिकाणी बहुमतानं आदरणीय भाऊंना 23 तारखेला निवडून द्यायचं आहे. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नितीनदादा तावडे 5 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. आणि यानंतर दादांनंतर शेवटचं भाषण भाऊंचं असेल. काय कीर्तनकारासारखा प्रसंग व्हायला नाही पाहिजे. घोंगडी करता फक्त कीर्तन करत राहावं लागलं. अनेक वक्ते बोललेले आहेत, त्यामुळे मी काही फार वेळ घेणार नाही. पण आज एक निश्चित गोष्ट सांगू इच्छितो की या मतदारसंघामध्ये 1995ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दिलीप भाऊ वाघ या मतदारसंघाचे भावी आमदार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे चित्र आता स्पष्टपणे दिसत आहे आपल्याला. अनेक वक्त्यांनी आता भाषणं केली. आमदारांनी कशा पद्धतीने विकास केला, कुणाचा केला हे सुद्धा सांगितलेलं आहे. ज्या विकासाच्या गप्पा या मतदारसंघामध्ये केल्या जात आहेत तो विकास हा काही सर्वसामान्य जनतेचा विकास नाही आहे. विकास जो दिसतोय तो आधी त्यांचा व्यक्तिगत दिसतोय, मग नंतर नातेवाईकांचा आहे, मग जवळच्या कंपूचा आहे, आणि मग उरला सुरलेला विकास हा कार्यकर्त्याच्या वाट्याला आलेला दिसतोय. मग याला आपण विकास म्हणणार का? विकासाची परिभाषा काय असावी? काँक्रिटीकरण केले म्हणजे विकास होत नाही. या मतदारसंघात सिंचनाचे किती प्रकल्प आले? या मतदारसंघामध्ये शेतीसाठी किती संशोधन केंद्र उभे राहिले? या पाचोरा शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये MIDC आली का?
या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे शेतरस्ते झाले का? या मतदारसंघामध्ये एखादी मोठा उद्योग आला का? या मतदारसंघामध्ये बेरोजगारांसाठी काही असं आगळं केलं का? हे प्रश्न आपण त्यांना विचारले पाहिजे. काँक्रिटीकरण केलं म्हणजे विकास होत नाही हे सुद्धा आपण त्यांना ठामपणे सांगण्याची गरज आहे. आपण सगळे इथे भाऊंचे समर्थक पाठीराखे जमलेले आहोत. वाघ कुटुंबावर प्रेम असणार आहे, निष्ठा असणार आहे. कैलासवासी ओंकारप्पा वाघ यांच्या पिढीपासून तर आता दिलीप भाऊंच्या पिढीपर्यंतचा एक तिसऱ्या पिढीपर्यंतचा वर्ग इथे आज उपस्थित झालेला आहे आणि तो भाऊंना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेला आहे. आजची आपली गर्दी, आजचा आपल्यामध्ये उत्साह हा दिलीप भाऊंची ताकद वाढवणार आहे, दिलीप भाऊंचं अधिक बळ देणार आहे आणि या मतदारसंघाला दाखवून देणार आहे की आम्हाला कुठलाही पक्ष माहीत नाही, आम्हाला फक्त वाघ कुटुंब माहिती आहे आणि दिलीप भाऊ वाघ आम्हाला माहिती आहे. आपण इथे दाखवून देण्यासाठी आले आहेत. मध्ये बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की आज तिकडेही फॉर्म भरला जातोय. तिकडची गर्दी आणि इकडच्या गर्दीत फरक आहे, निश्चित फरक आहे. इकडची गर्दी ही दर्दी गर्दी आहे, दिलीप भाऊंना मानणारी गर्दी आहे आणि तिकडची गर्दी ही भाड्याची गर्दी आहे. आता नांदऱ्याचे काही लोक भेटले, काही भातखंड्याचे लोक भेटले. भाऊ आज आमना गावमा मजूर शिल्लक राहील निशी म्हणे, कपाशी फुटी जायले पण आज कालदिन बायातले ओका दिसन आज बाया कामावर उन्हात नाहीत. कारण की आज या मतदारसंघातील सर्व बायांना रोजंदारीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तिकडच्या लोकांनी आणलेला आहे. कारण की त्यांच्याकडे निष्ठावंत प्रेमाचे असे कार्यकर्ते शिल्लक राहिलेले नाही. गर्दी दाखवण्यासाठी त्यांना पैशाचा प्रयोग करावा लागतोय. अशा पद्धतीची परिस्थिती आज या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे. मात्र आज या उलट इकडे कुठल्याही प्रकारचं गाडी तोडीचं भाडं न देता, कुठलीही रोजंदारी न देता आज कार्यकर्ता आज आपल्यामध्ये आज हा मोठ्या प्रमाणावर भाऊंच्या पाठीशी उपस्थित आहे. मी आपल्याला विनंती करेल, आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते आहात, आपण जबाबदार कार्यकर्ते आहात, आपण गावामध्ये 200-200, 300-300 मतं आपल्या पाठीशी उभे करणारे लोक आहात. मी आपल्याला आज या निमित्ताने एकच विनंती करेल की आज आपण सगळेजण भाऊंच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झालेला आहेत. पुढेही ज्या ज्या वेळेला आपल्याला सांगण्यात येईल त्या त्या वेळेला आपण निश्चित येणार आहात. परंतु आता मधल्या काळामध्ये आपण आजपासून एक खुणगाठ बांधायची आहे की आपल्याला दिलीप भाऊंना निवडून आणायचं आहे आणि निवडून आणण्यासाठी आपल्याला गावामध्येच थांबायचं आहे. विनाकारण आपण सगळेजण पाचोराला येऊ नका. न तर येस भाऊले भेटी, येस भाऊ नानाले भेटी, पाचोराले काय चालू शे देखील, तिकडे काय चालू आहे देखील. आपण पाचोऱ्यात कानोसा घेण्यासाठी कृपया विनाकारण येऊ नका. कारण की आपल्याजवळ कमी दिवस शिल्लक आहेत आणि या कमी दिवसामध्ये आपल्याला आपला मतदार सांभाळून त्या व्यतिरिक्त इतर मतदार आपल्याला जवळ करायचा आहे. नाही तर तुम्ही पाचोऱ्यात आणि आपला विरोधक गावात आपलं मत केव्हा पोखरून टाकेल हे सांगता येणार नाही. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, हात जोडून विनंती की भाऊंचा आदेश आल्याशिवाय आपण कुणीही पाचोऱ्यामध्ये येऊ नका. आपलं गाव सांभाळा. सगळ्यात पहिले आपला जो मतदार आहे हक्काचा त्याच्या दररोज संपर्कामध्ये राहा. त्याला वाटलं नाही पाहिजे की माझ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. नंतर की जो आपल्याला मिळू शकतो की आपण त्याला आपल्या जवळ करू शकतो अशा मतदाराच्या पण पुन्हा त्याच्या संपर्कामध्ये राहा. त्याचं नियोजन करा. कशा पद्धतीने नियोजन करा ते तर सांगण्याची गरज नाही. आपण सगळेजण जी चिंता व्यक्त करता ती चिंता व्यक्त करण्याची या निवडणुकीत गरज नाही. जे काही मतदाराला लागतं ते देण्याची तयारी भाऊंनी केलेली आहे. त्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही. परंतु तो मतदार सांभाळण्याचं काम सुद्धा आपलं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जो आपल्याला मिळणारच नाही आहे, किती डोकं आपटलं तरी मिळणार नाही आहे, अशा मतदारावर आपण अजिबात वेळ खर्च करू नका. मी आपल्याला विनंती करतो. आणि अफवांवर तर अजिबात विश्वास ठेवू नका. अनेक अफवा येतील, वेगवेगळ्या अफवा येतील. अमुक तर इकडे दिसला, टमुक तर तिकडे दिसला, असं होई गे तसं होई गे, अशा अनेक अफवा निवडणुकीत येतात. आणि मग त्याची खात्री करण्यासाठी मग उमेदवाराच्या घरापर्यंत येतो. तर आपण कृपया उमेदवाराच्या घरापर्यंत येऊ नका. फोन आहे, व्हॉट्सॲप आहे, अनेक प्रमुख पदाधिकारी यांना विचारून खात्री करून घ्या. परंतु या निवडणुकीमध्ये जर खऱ्या अर्थाने आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपण मनात खुणगाठ वाटली पाहिजे की मागच्या निवडणुकीत जर माझ्या गावात भाऊंना 300 मतं मिळाली असतील तर या मी 50 मतं अधिकचे त्यामध्ये ॲड केल्याशिवाय राहणार नाही, भाऊंना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. ही खात्री आपण करावी. आपण काही शरद पवार साहेबांचा विचार सोडलेला नाही.
आपण शरद पवार साहेबांकडे आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन तिकिटाची सुद्धा मागणी केलेली आहे. अद्यापपर्यंत AB फॉर्म मिळालेला नाही. परंतु उद्या निवडणूक लढवायची वेळ जरी आली तरी ती आपण शरद पवारांच्या विचारानेच लढणार आहोत. शरद पवारांच्या पाठीमागेच आपण यानंतर सुद्धा उभे राहणार आहोत. ही आपण मात्र खात्री करा. ही आपल्याला मी सांगू इच्छितो. आणि माझं अनेक बोलण्यासारखे मुद्दे आहेत, परंतु आपल्याकडे आता बोलणाऱ्यांची टीम खूप मोठी आहे. ओपनिंग बॅट्समन जे आहेत आपले तेच आता शतकापेक्षा जास्त रन करतात. त्यामुळे मागच्या खेळाडूंना काही फार रन काढण्याची गरज पडत नाही. आणि ओपनिंग बॅट्समनच्या रनामुळेच आपण विजयाच्या अत्यंत जवळ गेलेला असतो. त्यामुळे आम्ही थोडेफार जरी रन काढले तरी सुद्धा आपला विजय निश्चित हा मानायला हरकत नाही. मी पुन्हा एकदा विनंती करतो की भाऊंना जी निशाणी मिळेल ती मिळेल. ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये आपोआप 1-2 दिवसात चालली जाईल. ती काळजी करू नका. फक्त आपण खंबीरपणे उभे राहा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि भाऊंना या निवडणुकीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब. यानंतर जोरदार घोषणा द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय भाऊंना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय दिलीप भाऊ वाघ. छत्रपती शिवाजी महाराज की. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आपल्या सगळ्यांच्या लाडके दिलीप भाऊ तुम आगे बढ़ो. आवाज आला पाहिजे, आवाज आला पाहिजे. दिलीप भाऊ तुम आगे बढ़ो. 2024च्या होणाऱ्या या विधानसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित मंचावर ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते सगळे वक्ते, आपले पक्षाचे सगळे पदाधिकारी, सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते, माझ्या समोर बसलेली देखील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, सर्व ग्रामीण आणि शहरी भागातून आलेल्या सगळ्या भगिनी, पत्रकार बांधव आणि युवक मित्रांनो, माझ्या आधी जवळजवळ 4-5-6 लोकांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. साधारणतः या मतदारसंघामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे याची इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. मी आपल्याला एकच सांगेन की मागच्या आठवड्यामध्ये आपल्या पाचोरा भडगाव मतदारसंघासहित जळगाव जिल्हा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, विजांच्या कडकडामध्ये वादळासह जोरदार पाऊस झाला आणि आपल्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं. परंतु आजचे लोकप्रतिनिधी यावर बोलायला तयार नाहीत. ते आजच बोलायला तयार नाहीत, तर ते अनेक वर्षापासून आमदार आहेत, ते कधीच बोलले नाहीत. त्यांना विधानसभेत बोलले ना, कधी त्यांनी निवेदन दिलं ना, निवेदन केलं ना, अधिकाऱ्यांशी बोलले. अनेक वेळा आपले शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत. आता देखील काही मागचा पीक विम्याचा आपल्याला पैसा मिळाला. आपल्या पाचोऱ्याच्या काही भागामध्ये चांगला पैसा मिळाला, काही भागामध्ये व्यवस्थित मिळाला नाही. परंतु भडगाव तालुक्यामध्ये तर हेक्टरी 1500 रुपये आणि 1000 रुपये अशी थट्टा या सरकारकडून आपली झालेली आहे. परंतु हे सगळं आमदारांना माहीत असताना सुद्धा त्यांनी संबंधित कृषी असतील किंवा महसूल विभागाशी कुठे चर्चा केली नाही, काही माहिती दिली नाही, पेपरमधून काही वाचण्यात आलं नाही. तर हे आमदार करतात काय? तर फक्त पोलीस संरक्षणामध्ये या मतदारसंघामध्ये फिरत असतात. अनेक दिवसांपासून आपण पाहतो आहोत की गेले 2.5 वर्षापासून हे जे आपले तालुक्याचे आमदार आहेत यांनी फार मोठी गद्दारी केली, डाका टाकला, चोरी केली, अशा पद्धतीने ते वागत आहेत.
10 वर्षापासून आमदार आहेत. 2.5 वर्षापासून 7 पोलीस 1 PSI एवढं मोठं संरक्षण घेऊन ते फिरतायत. मी अनेक भाषणांमधून सांगितलं की आपले तुमचे प्रतिनिधी त्यांना मतदारसंघामध्ये फिरायला एवढा संरक्षण का लागतंय, कोणाला भीतायत? हे काही उत्तर प्रदेश बिहार असं राज्य आहे का? हे महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन चालणारं हे राज्य आहे. आणि म्हणून ह्या आमदारांना कळलं पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये कुठे अतिरेकी नाहीत आणि आपल्या भागामध्ये नक्षलवादी नाहीत. मग एवढं प्रोटेक्शनची गरज काय? मी अनेक मेळाव्यांमधून त्यांना विचारतोय आणि जनतेलाही सांगितलं की तुमच्या गावात आल्यावर विचारा की साधारणतः मला काल परवा एका वकिलाने सांगितलं, त्यांनी माहितीच्या याच्यामध्ये ती माहिती घेतली, तर एका आमदाराला महिन्याला 20 लाख रुपये खर्च या आमदारांवर होतोय. 20 लाख रुपये महिना. आता तुम्ही सांगा 2.5 वर्षापासून म्हणजे किती महिने झाले? 30 महिन्यांपासून 20 लाख रुपयाचा खर्च. किती झाले पैसे? 6 कोटी रुपयाचा खर्च या 2.5 वर्षापासून तुमच्या आमचा टॅक्स, आपला शेतकऱ्यांचा टॅक्स या सरकारमध्ये जो जातो त्याच्यामधून हा खर्च आमदारांच्या याच्यावर केला गेलेला आहे. आता तुम्ही सांगा 6 कोटीमध्ये किती विकास कामं झाली असती? त्यांनी तर 3,000 कोटी सांगतात, पण 6 मध्येही झाली असती ना. परंतु केवळ ह्या माणसावर 2.5 वर्षामध्ये 6 कोटी रुपयाचा खर्च शासनाला करावा लागला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर मी निवडून आलो तर अशा पद्धतीने इतकं संरक्षण घेऊन मी त्या अजिबात फिरणार नाही. मला एक कळत नाही काय भीती आहे तुम्हाला. मी तर त्यांना जाहीर मेळाव्यामधून सांगितलं, एवढी भीती बाळगायचं कारण नाही. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला संरक्षण देऊन टाकेल. गावागावामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सांगेल की हे जर गावात आले तर यांना कोणी हात लावायचा नाही. परंतु काय झालंय, जेव्हा हे शिवसेना बाळासाहेबांची यांनी सोडली किंवा फोडली आणि यांनी बंड केल्यानंतर हे रात्रीतून सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. बडेमुळे पैसे घेतले. सगळं आपण बघितलं. विधानसभेमध्ये यांच्यावर आरोप झाले की 50-50 खोके तर नुसतं बोलतायत, परंतु प्रत्यक्षात जास्त खोके घेतले गेले. आणि मग सुरत, गुवाहाटी, नंतर मग पुन्हा कुठेतरी गोव्याला डान्स वगैरे केला. नंतर मग ते मुंबईमध्ये आले मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला. आणि मग ते शपथविधी झाल्यानंतर त्यांना 2-2.5 महिन्याचा सगळा कालावधी गेला. ते मतदारसंघामध्ये आले नाहीत. मतदारसंघामधले लोक त्यांना फक्त TV मध्ये पाहत होते. ते कुठेतरी हॉटेलमध्ये बसलेले आहेत, टी-शर्टवर बसलेले आहेत, कुठेतरी नाश्ता आहेत, हे सगळं चित्र आपण पाहत होतो. प्रचंड चीड ह्या महाराष्ट्रामध्ये या 40-45 आमदारांच्या संदर्भात होती. आणि म्हणून जेव्हा हे सगळं झालं, मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाले, जेव्हा हे घराकडे यायला निघाले तर यांच्याच कार्यकर्त्यांनी निरोप दिले की तुम्ही येताना जरा खबरदारी घ्या, कारण की लोक चिडलेले आहेत. आणि मग यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितलं की जरा आम्ही गेलो तर लोक चिडलेले आहेत, काही होऊ शकतं, लोक आम्हाला एखाद्या दिवस हाणतील, मारतील, अशी भीती यांच्या मनामध्ये आली. आणि म्हणून त्यांना त्या दिवसापासून एवढं मोठं संरक्षण, महिन्याला 20 लाख रुपये खर्चाचं संरक्षण दिलेलं आहे. ते जर एखाद्या कार्यक्रमात गेले, गरजेच्या एखादी मोठ्या लग्न समारंभामध्ये एखादी पोरगा जर नुसतं 50 खोके बोललं तरी ते बसकून उठतात. म्हणजे इतकी भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. अरे तुम्ही चूकच एवढी मोठी केलेली आहे. अरे मागच्या 5 वर्षामध्ये हे शिवसेनेबद्दल घडलं. राष्ट्रवादी बाजूला गेली, राष्ट्रवादीही फुटली, परंतु त्यांच्यावर वेगळे आरोप झाले. त्यांना ईडी मुले ते घाबरून गेले, अशा पद्धतीचा त्यांच्या संदर्भामध्ये सॉफ्ट कॉर्नर झाला. परंतु मी एक सांगतो
की आमदारांना जर एवढं संरक्षण लागत असेल तर मग या जनतेने काय करायचं? जनतेने काय करायचं? शेतकऱ्यांनी काय करायचं? बिचारा आमचा शेतकरी दिवसा लाईट राहत नाही म्हणून रात्री जातो, शेतामध्ये जातो मोटर चालू करायला, विचू काटा काही पाहत नाही, तर कुशालाच घाबरत नाही. परंतु हे लोक माणसाला घाबरतात. माणसाला ठीक आहे, रात्रीचा वेळ आहे तर विचू काट्याला माणूस घाबरेल. आणि म्हणून माझं त्यांना सांगणं आहे की आता कमीत कमी निवडणूक लागलेली आहे, 15 दिवस राहिलेत, आता तरी संरक्षण काढा. परंतु आता ते काय करतात बघू. आज त्यांचं नॉमिनेशन फॉर्म आहे. मला कोणीतरी घराजवळून फोन आला की काय ते CRP SRP काहीतरी बचत गट सगळ्या महिलांना ते म्हणे असं असं करतायत. मी त्यांना सांगितलं की आणू दे, काही बिघडत नाही. आपले शेतीचे कामं एक दिवस लेट होतील, परंतु त्याचा फॉर्म भरणं अर्जंट आहे, कारण की त्याला पराभव पाहायचा आहे. हे दाखवून द्यायचं आहे की तुम्ही कितीही गर्दी करा, लोकांनी आता ठरवलंय. घरी पाठवण्याची वाट करून दिलेली आहे, कारण की तुम्ही या मतदारसंघाची वाट लावली म्हणून 20 तारखेला ही जनता तुम्हाला वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं आपल्याला ते घडलं. कोणते प्रश्न यांनी 5 वर्षामध्ये मांडलेले आहेत? शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला नाही. कापसाला 3-4 वर्षापासून, मला वाटतं 4 वर्षापूर्वी काहीतरी 8-10 हजार गेली होती, 8,000पर्यंत. आता कपाशी 5.5-6 बी जात नाही. मागच्या वर्षी ते झाले. हा अवकाळी पावसाने, हे उशिराच्या परतीच्या पावसाने कपाशीचं नुकसान होतं आहे. नुकसान भरपाई पुरेशी मिळत नाही. सोयाबीनला भाव नाही, मक्याला योग्य भाव नाही, ज्वारीला थोडाफार मागच्या वर्षी बरा भाव होता, परंतु ह्या वर्षी राहील अशी काही गॅरंटी नाही. आणि हे सरकार दानशूर असल्याचं काहीतरी आव्हान ते काहीतरी 1500 रुपये महिलांना दे. ते चांगले व्हिडिओ येतात लहान मुलींचे, काही महिलांची, आमच्या भगिनींचे. त्या व्हिडिओमध्ये असं म्हणतात की सरकारचा ₹1,00,000 पगार घेऊन देखील हे ऐकत नाही, तुमचे 1500 रुपये घेऊन कुठे ऐकणार आहे? बरोबर आहे का? असा व्हिडिओ आहे ना? हां. आणि म्हणून आपल्याला सांगतो की ह्या ज्या योजना आहेत, ह्या योजना कोणी लावू शकलं असतं. हा प्रयोग मध्य प्रदेशमध्ये झाला, परंतु नंतर हा मध्य प्रदेशमधून जेव्हा निवडणुका संपल्या तेव्हा तो विषय बंद झाला. आता तर निवडणुकीच्या काळातच हा विषय बंद करून टाकलेला आहे. परंतु या मतदारसंघामध्ये आपण बघितलं असेल की अनेक वेळा कोणीतरी हॅट्रिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागे आरो तात्या यांनी इस्राईलचं उदाहरण देऊन इस्राईलची शेती पद्धत आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणणार होतो. अशी पहिली निवडणूक ते लढले होते. काही इस्राईलची शेती झाली नाही, काहीच झालं नाही. त्यांनी 10 वर्षे घेतले. आता ते गेले, त्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त काही बोलू नये. परंतु ते हे वारस देऊन गेले. यांनी वारस हक्कांनी सगळं हडप करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विरोधात बी आता त्यांचीच मुलगी बंड करून उभी आहे. ती म्हणते मी वारस, हा म्हणतो मी वारस. आता त्यांना दोघांनाही सांगा की तुम्ही पराभूत व्हा आणि तिकडेच भांडत बसा. जसं मी सांगितलं की 9 ते 14 मी होतो. 9ला जेव्हा मी तात्यांना पराभूत केलं तर त्यांची हॅट्रिक रोखली होती. आता सुद्धा आपल्याला हॅट्रिक रोखायची आहे. आणि ही सर्व जबाबदारी, मला खात्री आहे की आजची आलेली संख्या किंवा माझ्या वाढदिवसाला आलेली उपस्थिती मला हेच दर्शवते आहे, जे जे माझ्या मनामध्ये येतं आहे ते सगळं घडतं आहे. तुम्ही कोणीतरी बोललं की बहुजन समाजाला तिकीट नाही वगैरे वगैरे असं कोणीतरी म्हटलं आता मध्ये. अरे जनता हीच तिकीट आहे. आप्पासाहेबांनी आम्हाला हेच शिकवलं. मतदान नेत्यांमुळे मिळतं हे मला मान्य आहे. आजही आपण शरदचंद्रजी पवार साहेबांना मानतो, परंतु शरदचंद्र पवार साहेबांनी माझ्या कानात काय सांगितलं हे मी तुम्हाला सांगणार नाही अजून. हे सगळे होते ज्यांना म्हणे तुम्ही बाहेर जा.
मला फक्त वाघांशी बोलायचं आहे. मी सगळं त्यांना सगळी कल्पना दिलेली होती आणि बरोबर तसंच होतं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जे जे मी पाहिलेले आहे तसं तसं होतं आहे. अनेक कार्यकर्ते मला येतात, नवीन तरुण कार्यकर्ते काल माझ्याकडे आले खेड्यावरचे. भाऊ न्याय असं असं म्हटलं, बरोबर झालं आहे, तुम्ही काही चिंता करू नका, जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. आजची आज मतदारसंघाची अशी परिस्थिती आहे, अजून तर मला चिन्ह मिळालं नाही. 4 तारखेला जरी चिन्ह मिळणार असेल, तुम्ही जर 8 तारखेला मतदान घेतलं तरी आपण विजय होऊ, अशी प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. म्हणजे मला प्रचाराला सुद्धा इतकी गरज नाही जायची, इतकी परिस्थिती अनुकूल आपल्या मतदारसंघामध्ये झालेली आहे. लोक कंटाळलेत. 10 वर्ष सातत्याने लबाडी, खोटं बोलणं, लबाडी. जसं हर्षलने सांगितलं की बलून बंधारे आणू, मग बॅरेजेस बांधू, काही नाही. 10 वर्षापूर्वीचं क्रीडा संकुल माझ्या काळातलं पडलेलं आहे, ते क्रीडा संकुल झालं नाही. आणि आमच्या पाचोऱ्यामध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी क्रीडा संकुलचं भूमिपूजन केलं. मग आता ते भूमिपूजन केलं का त्याची 15 वर्षे वाट पाहिजे का? हे 10 वर्षापासून अपूर्ण काम पूर्ण झालं नाही आणि पाचोऱ्यातलं भूमिपूजन करायला गेले. त्या माईजी पुलाचं काम मला वाटतं काहीतरी भूमिपूजन करायला गेले. आता तुम्ही सांगा की गिरणा दूध थोडी भरून वाहते, हे पाणी 1-1.5 महिना 2 महिने हालत पण नाही, म्हणजे इतकं पाणी चालू आहे. आणि साधारणतः गिरणा नदीच्या जवळपास काम करायचं असेल तर मेमध्येच करावं लागतं, परंतु हे घाईघाईमध्ये तेही करून आले. माझ्या गावामध्ये त्यांना माहीत नाही की रस्ता मंजूर आहे, तेही भूमिपूजन करून आले. ते मलाच माहिती होतं. महिंद्राची टाकी अजून अपूर्णच आहे असं हे म्हणतायत. नांद्र्याचं मी परवा गेलो, नांद्र्याची तर पुरी योजनाच खाऊन गेलेले आहेत, तिथे पाणीचा पत्ताच नाही आहे. म्हणजे मतदारसंघामध्ये गावोगाव हीच अवस्था आहे. जलजीवनचे इतके कामं चालू आहेत पाचोरा मतदारसंघामध्ये, एकही योजना पूर्ण झालेली नाही, कुठेच नाही. आणि 2023ची मुदत होती. मला वाटतं एक व्हिडिओ पण आला आहे त्याचा, नांद्राचा एक व्हिडिओ आलेला आहे. एक कोणीतरी शेतकरी का कार्यकर्ता त्यांचा विचारतोय की बाबा ही योजना अशी अशी फसवी निघाली, मग तुम्ही त्याची मत म्हणे तुम्ही तक्रार करा. नाही म्हणे, तुम्ही आमदार आहे, तुम्ही तक्रार केली पाहिजे. ते त्याला म्हणतात तू बडबड नको करू, काय टरटर नको करू म्हणे. अशा पद्धतीचे रागट भाषा, म्हणजे गर्विष्ठ भाषा. ही भाषा कोणी दिली त्यांना? ही खोक्यांनी दिलेली आहे. खोक्यांची गुर्मी आणि रग त्यांना आली आहे, म्हणून ते नागरिकांशी सुद्धा बोलायला त्यांचं आता संतुलन राहिलं नाही. त्यांचे तुम्ही अलीकडे भाषणं ऐका, त्यांचे बेचैन असे आहेत, बेचैन. कारण की हे जे अचानक एखाद्याच्या हातामध्ये अचानक जर संपत्ती आली ना, तर ती श्रीमंत माणसाला सहज पचवता येते. पण असं काहीतरी नोकरीवाला माणूस तो काय जमा करत होता तुम्हाला माहिती आहे. 10 वर्षापूर्वी नोकरीची गरज होती, नोकरी स्वीकारली. त्याच्यानंतर आमदार, नगराध्यक्ष 1 वर्ष, तेही फसवं, तेही खोटं सर्टिफिकेट दिलं, अपात्र झालं. नंतर आमदार. परंतु ह्या टर्ममध्ये त्यांना असं काही भेटलं की त्यांचं मानसिक संतुलनच खराब होऊन गेलं. आणि म्हणून अशा माणसाची आता आपल्या मतदारसंघाला आता गरज नाही, हे तुम्ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसऱ्या उमेदवारांना अजून काही बोलायची आवश्यकता नाही आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा बोलू. परंतु आता त्यांचीच भगिनी दुसऱ्या महाविकास आघाडीकडून, हे महायुतीकडून जसं कोणीतरी आता बोललं, मग आपण काय करायचं? यांना इकडे मत दिलं तर तिथेच जाणार आहे, इकडे दिलं तर तिथेच जाणार आहे. मग पर्याय म्हणून काही पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? मग आपली उमेदवारी बरोबर आहे की नाही? आपल्या सगळ्यांना मी सांगतो की आजपासून 26 दिवस निवडणूक आहे. तुम्ही मला 26 दिवस द्या, मी तुमच्यासाठी अहोरात्र 5 वर्षे देईन. अखंडितपणे 5 वर्ष सेवा, प्रत्येक गावाला काम. आणि ह्या पाचोरा भडगावची आणि पाचोरा आणि भडगाव शहरातली आणि तालुक्यातल्या काही गावांची गुंडगिरी संपून टाकू, अशा प्रकारचा शब्द देतो. प्रचंड गुंडगिरी आहे या पाचोरा शहरामध्ये. तुम्ही पाहिलं असेल, एका पत्रकाराला भर चौकामध्ये गुंडाकर्मी मारहाण केली आमदाराने, त्याचा व्हिडिओ काढला.
अलीकडे 15 दिवसापूर्वी महिन्यापूर्वी एक कोणतं हॉटेल आहे इकडे मुरली मनोहर हॉटेलजवळ एकाला काहीतरी पोटाला चॉकर मारून दिलं. त्याचा वाढदिवस आमदार साजरा करतात. म्हणजे असे गुंड प्रवृत्तीचे लोक पोचण्याचं काम, रेती माफिया, चक्री माफिया, पत्ता सट्टा याचा उत्सव गेल्या 5 वर्षापासून आपल्या मतदारसंघामध्ये सुरू आहे. मग ह्या उत्सवाला आपल्याला बंद करावं लागेल की नाही लागेल? सगळी नवीन पिढी या सत्ता पत्ता मटक्यामध्ये गुंतलेली आहे. अनेक घरांचे म्हणजे आमच्याकडे तर सगळेच लोक येतात. अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या की आमचा मुलगा काही माहीत नाही घरातून पैसे घेऊन गेला काहीतरी कामानिमित्त आणि हरून आला. आणि ते सहज उपलब्ध आहे. आता आपण इथे बसलोय, इथून जास्तीत जास्ती 500-700 मीटरवर चक्री भेटेल तुम्हाला. चक्री काय असतं ते ह्या पाण्याच्या टाकीजवळ. शिवाजीनगरच्या दारगावच्या पुलीवर तुम्ही पहा काय अवस्था आहे. कॉम्पिटिशन आहे. ते एखादी दुकानदार बोलवतो ना इकडे या इकडे या इकडे, तसं तिथे हात देऊन बोलवतात इकडे चालू आहे इकडे बंद आहे. म्हणजे ही अवस्था मतदारसंघाची झालेली आहे. आणि याला वरद धास्त कोणाचा आहे? आमदाराचा आहे. आमदार याच्यासाठी निवडतो का आपण? आमदार हा जनतेचा लोकप्रतिनिधी आहे. मला तर असं माहिती म्हणजे मी तुम्हाला माहिती सांगतो. इथे बडगावचे लोक बसलेले आहेत. तात्या, जेव्हा मागच्या पंचवार्षिकला निकाल लागत होता इतके मतं ह्या गावात इतके ह्या गावात इतके, हे साहेब मागे होते, मी तर मागेच होतो पण हेही मागे होते. मी घरीच बंगल्यावर बसलो होतो, सगळे कार्यकर्ते बसलेले होते. पण हे मासे बडगावकरांना शिव्या घालत होते, शिव्या देत होते शिव्या. आणि तुमचे बडगावचे का लोक बसलेले होते काय की तुम्ही मतं दिली नाही म्हणून. जेव्हा निवडून आले त्याच्यानंतरही काही दिवस त्यांच्या डोक्यातून ते भडगाव गेलंच नाही. बडगावकरांनी असं केलं, आवाजची अशी शिवीगाळ बडगावकरांना केली. मला एक सांगा, मी 4 लढलो, 9 लढलो, 14 लढलो, 19 लढलो, इतक्या वेळा एक वेळा आलो, इतक्या वेळा पराभूत झालो. माझ्याबद्दल एकाही गावाबद्दल माझ्या मनामध्ये राग नाही किंवा द्वेष नाही. काही गरज नाही. त्यांनी ह्या वर्षी नाही दिलं तर पुढच्या टर्मला देईल, त्याच्या पुढच्या टर्मला देईल, केव्हा ना केव्हा तर देईल. आता ती वेळ आली देण्याची. त्यांना सांगू आता मागच्या वेळेस काही जास्त तुम्ही दिलं नाही, परंतु ह्यावेळेस जरा लक्ष ठेवा. विशेषतः बडगावकर सगळे बडगावकरांना माझी विनंती ताळी मारतात. सगळ्यांना विनंती आहे. बडगावकरांना मुद्दाम बोललो कारण की निकाल तिकडनं लागतो. सुरुवात तिकडनं होते, आढळशिवापासून सुरुवात होते. हा चला मान्य केलं. बडगावकर म्हणतात यावेळेस लीड देऊ. हो असा लीड बडगावकडून आला की पाचोरामध्ये मला 100% लीड आहेच. तुम्ही तिची काही चिंता करू नका. आणि म्हणून या सगळ्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. आपल्या कार्यकर्त्यांना विशेष करून विनंती आहे की आपल्या कार्यकर्त्यांना डिवेशनाचा प्रयत्न होईल. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आपल्याकडून काही चुकीचं काम होईल असं वागू नका. मुद्दाम कोणीतरी चाल रे भाऊ थोडी थोडी 90 असं काही होऊ देऊ नका. जबाबदारीने सांगतो असे प्रयोग होतील. कारण की आपली परिस्थिती चांगली आहे. ज्याची परिस्थिती चांगली आहे ना त्याला त्याच्याकडून मुद्दाम चूक घडवून आणण्यासाठी काही लोक असे डावपेच करण्याचा प्रयत्न करतील. मी तुम्हाला आवर्जून सांगतो आपण चांगली परिस्थिती आहे, काही चिंता करण्याची गरज नाही. सगळं व्यवस्थित होईल. तुम्हाला ग्वाही देतो की 1001% विजय आपला होणार आहे. तुम्ही काही कोणाच्या याच्यावर जाऊ नका. हे जे काही उद्योगपती कॉर्पोरेट राजकारण या मतदारसंघाने पाहिलेले आहेत. आम्ही जेव्हा लोकांमध्ये जातो 5-10 लोकांमध्ये चर्चा करतो, लोकांना कळून चुकलेलं आहे. या शहराने ही गुंडगिरी पाहिलेली आहे. बडगाव शहराने तर पाहिली. आत्ताच काय ते तुमच्या दांड्याच्या कार्यक्रमामध्ये कसे गुंड आले आमदारांचे, कसा हल्ला केला हे बडगावकरांना माहिती आहे. मला वाटतं सगळ्याच लोकांना माहिती आहे. आणि म्हणून या गुंडगिरीचा नायनाट करण्याची जबाबदारी या वाघाची आहे. ही जबाबदारी मी घेतो. मी तुम्हाला सांगतो की या मतदारसंघामध्ये मी निवडून आल्यानंतर पहिलाच सर्वात आधी शांतता प्रिय दोन्ही शहरं आणि ग्रामीण भागामध्ये झालं पाहिजे. या आमदारांनी काय केलं, प्रत्येक गावामध्ये 2 गट ठेवलेले आहेत. म्हणजे ती जुनी म्हण आहे ना, तोडो फोडो आणि राजकारण करो, तसापैकीचा विषय आहे. कायम 2 गट. अनेक गावांच्या भानगडी मी पाहिल्या. अनेक गावाचे लोक आमच्याकडे येतात काही झालं का,
की भाऊ पोलीस स्टेशनला काही फोन करा, काही याला फोन करा, याला सांगा. मी म्हटलं काय झालं? नाही म्हणे मग त्याच्याकरता त्यांनी फोन केला, मग यांच्याकरता मी फोन करायचा. ते करू आपण, कार्यकर्त्यांकरता आपण करावं लागतं. परंतु या लोकांनी सामोपचाराने वाद मिटवण्याची भूमिका जी आमदारांनी घ्यायला पाहिजे त्यांनी अजिबात त्या ठिकाणी घेतलेली नाही. कायम प्रत्येक गावामध्ये मला तर नावानिशी सांगता येईल की कुठे कुठे वाद झाले. पण एक झालं की मी माझे कार्यकर्ते ओळखत होतो, ते वादामुळे मी त्याचेही कार्यकर्ते ओळखायला लावून गेलो. खडकदेवळाचं प्रकरण झालं, अनेक गावांचे प्रकरण आहेत. बऱ्याच गावांमध्ये यांनी हेच उद्योग केले. कायम दुरावा निर्माण करण्याचं काम, दोन वेगवेगळ्या जातींमध्ये भेद करण्याचं काम, अशा पद्धतीने गावांचा देखील सलोखा खराब करण्याचं काम यांच्याकडून झालेलं आहे. मी आपल्याला विनंती करेल की पाचोरा भडगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये या शांतता नांदेल. मी अपक्ष असल्यामुळे तुम्हाला काळजी करू नका, भरघोस निधी आणेल मी. अपक्षाला भरपूर मिळतं निधी, कारण की आपण पाठिंबा देतो. आप्पासाहेबांनी पाठिंबा दिला होता 95ला. तर कसगावपासून, कसगावकडचे लोक आहे का कोणी? कसगावकडचे मंडळी आहे. कसगावपासून तर दिघीपर्यंतचे सगळे पूल एका याच्यामध्ये, एका बजेटमध्ये मंजूर करून आणले होते. आणि म्हणून अपक्ष असलं म्हणजे बरेच कामं, विकासाचे कामं ओढून आणता येतात. आपल्याकडे आप्पासाहेब अपक्ष होते, तिकडे पारोळ्यामध्ये भास्कर आप्पा अपक्ष होते. आणि म्हणून आपल्याला तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही. अपक्षांची गरज सरकारला असते. निश्चितपणानं आपण त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार विचाराशी जुडून आहोत. आपण त्यांच्या पाठीशीच राहणार आहोत, ही ग्वाही देखील या निमित्तानं देतो. पुनश्च एकदा फार मोठ्या संख्येने मला वाटतं आपल्या बंगल्यापर्यंत सगळे बसलेले आहेत. मी आता वेळ बराच झालेला आहे, सगळ्यांनी नाश्ता केला. आता आपण रॅलीने आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शिस्तीमध्ये हळूहळू जायचं आहे. त्यांची पण रॅली आहे. मला पोलीस निरीक्षक साहेबांचा फोन होता PIंचा की बुवा तुम्ही आणि ते एकत्र तुम्ही किती वाजता येणार. म्हणजे त्यांना म्हटलं आमचा मार्ग वेगळा आहे, त्यांचा मार्ग वेगळा आहे, काही वाद होणार नाही. आणि म्हणून आपण शांततेच्या मार्गाने चालायचं आहे. पुढे 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 महिलांना चालू द्या, महिलांना पुढे चालू द्या, आणि मग आपण पुरुष मंडळी चाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन होईल. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन झाल्यानंतर रॅलीला सुरुवात होईल. सगळ्यांनी शिस्तीमध्ये भाऊंच्या पुढे पुढे जायचा कोणी प्रयत्न करू नका. विनंती, सगळ्यांनी शिस्तीत जायचं. सगळ्या पुतळ्यांचं पूजन होईल, भाऊंच्या हस्ते होईल. हे बघा, आपल्या आपण आणलेली जी वाहनं आहेत त्या वाहनवाल्यांना फोन करून द्या की शेतकी संघामध्ये सगळ्या गाड्या लागल्या आहेत. भाऊंच्या मागे सगळी रॅली चालली पाहिजे, दिसली पाहिजे. कोणीही घरी जायचं नाही. शेतकी संघामध्ये सगळ्या गाड्या लागल्या आहेत, त्यामुळे कोणीही गाडीवर जायचं नाहीये. सर्वांनी भाऊच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत रॅलीत जायचं आहे. जोरदार घोषणा देत जायचं आहे. कोणीही त्या ठिकाणी गाडीत बसून जाण्याचा प्रयत्न करू नका. सर्वांनी पायी रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे. सर्वप्रथम भाऊच्या नंतर सर्व महिला आणि मग सर्व पुरुष कार्यकर्ते जातील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. व्यासपीठावर कुणाचा चष्मा राहिलेला आहे, ज्यांचा चष्मा असेल त्यांनी घेऊन जायचा आहे. गाड्या सर्व शेतकी संघामध्ये आहेत.